नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो आतापर्यंत आपण 2024 पासून 2021 पर्यंतचे UPSCचे PYQ पाहिले, त्यांचे काही इंटरलिंकेजेस पाहिले. यांचे बरेचसे ट्रेसेस जे आहेत ना ते आपल्याला 2020च्या पेपरमध्ये मिळतील आणि हा रिलेटिवली मला तरी हा पेपर थोडासा सोपा वाटतो बाकीच्या स्पेसिफिकली विथ कंपॅरिझन टू 2023, कारण याच्यामध्ये स्ट्रेट फ्रॉम द म्हणजे आपले जे स्टँडर्ड बुक्स आहेत त्याच्यामधनं क्वेश्चन्स आले होते आणि बरेचसे क्वेश्चन्स होते की थोडेसे सरफेस लेवलला होते. पण तेच सरफेस लेवलचे क्वेश्चन जर का आपण व्यवस्थित प्रत्येक कन्सेप्ट केली असती तर पुढच्या येणाऱ्या सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये त्याच्यामध्ये ते डीप गेलेले होते, कारण 2020 पासून त्यांनी थोडासा पॅटर्न चेंज करायला जस्ट सुरुवात केली होती. त्यामुळे 2020चा हा एक जरा टर्निंग पॉईंट टाईपचा पेपर आहे UPSCच्या PYQs मधला. सो आता आपण तो बघूया. Question number 1. Consider the following statements. Aadhaar metadata cannot be stored for more than 3 months. State cannot enter into any contract with private corporations for sharing of Aadhaar data. Aadhaar is mandatory for obtaining insurance product. Aadhaar is mandatory for getting benefits funded out of Consolidated Fund of India. So हा थोडासा करंट अफेअर्स बेसिसचा क्वेश्चन होता. त्यावेळेला ॲक्च्युली आधार ॲज अ मनी बिल पास केलं गेलं होतं, त्याच्यामुळे पण खूप त्याच्यामध्ये डिस्कशन चाललेले. त्याच्यानंतर नुकतंच एक काय झालं होतं की IRDAने पण सांगितलं होतं की इन्शुरन्स घेण्यासाठी आधार मॅन्डेटरी नाही आहे, त्यामुळे पण हे एक न्यूजमध्ये होतं. त्यामुळे थर्ड हा ऑप्शन एलिमिनेटच होत होता. सो हा गेला. आता उरले 1 and 4, 2 and 4. सो 4 वॉज राईट. आता उरले 1 किंवा 2. आधार मेटाडेटा कॅनॉट बी स्टोअर्ड फॉर मोर दॅन 3 months. सो याचा ॲक्च्युली 6 months आन्सर होतं. 6 months हा त्याची फॅक्ट होती. त्याच्यामुळे दिस वॉज ऑल्सो रॉंग. मग उरलं कुठलं 2 आणि 4. सो याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा की त्यांनी आधारचा जो ॲक्ट पास केला डिरेक्टली त्या आधारवर त्यांनी क्वेश्चन विचारला नाही. याच्या आधी पण एक आपण PF बद्दलचा क्वेश्चन बघितला होता, सोशल सिक्युरिटी कोड याच्याबद्दलचा क्वेश्चन विचारला होता. सो त्याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं होतं की डिरेक्टली जो ॲक्ट पास झाला आहे त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारले नव्हते, पण एक सामान्य माणूस म्हणून किंवा एक नॉर्मल व्यक्ती म्हणून त्याला त्या ॲक्ट जो पण पास होतो त्याचे काय रेपकशन्स असतात किंवा त्याच्यावर त्याचा काय इफेक्ट होतो ह्याच्यावर ते क्वेश्चन्स विचारतात. सो पुढच्या वेळेला जेव्हा पण आपण करंट अफेअर्सच्या गोष्टी वाचतो, एखादा ॲक्ट पास झाला, सो एखाद्या सामान्य माणसाला त्याचे काय बेनिफिट्स आहे, काय तोटे आहे किंवा कुठल्या त्याच्याबद्दलच्या गोष्टी आहे, ह्या सगळ्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो याचा आन्सर 2 आणि 4. याच्यामध्ये अजून काही कन्सेप्ट आहे की मेटाडेटा म्हणजे आधार मेटाडेटा. सो मेटाडेटा म्हणजे असं की सपोज एखाद्याचं बायोमेट्रिक आहे, म्हणजे आधारचा जो काही डेटा आहे, नाव गाव वगैरे या सगळ्या गोष्टी, सो त्याच्याशी रिलेटेड अजून काही वेगळा डेटा असेल दॅट इज मेटाडेटा. स्टेट कॅनॉट एंटर इन टू एनी कॉन्ट्रॅक्ट विथ प्रायव्हेट कॉर्पोरेशन्स फॉर शेअरिंग ऑफ आधार डेटा. सो दिस वॉज राईट. आणि आधार इज मॅन्डेटरी फॉर गेटिंग बेनिफिट फंडेड आउट ऑफ कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. हे का बरं? कारण की जेव्हा ते पास केलं गेलं होतं ना तेव्हाच ते ॲज अ मनी बिल पास केलं गेलं होतं आणि तेच सांगत होते की जेव्हा पण तुम्ही कुठल्या पण सबसिडीज किंवा अशा कुठल्या पण गोष्टींचा फायदा घ्याल त्याच्यासाठी आधार कार्ड लागेल आणि मग म्हणून त्याच्यासाठी आपण पैसे जे काढू ते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून काढणार आहोत. त्याच्यामुळे ते मनी बिल असा त्यांनी इनडायरेक्ट रूट घेऊन तो गोष्ट घेतली होती. त्याच्यामुळे हे याचा आन्सर 2 and 4. सेकंड हा स्ट्रेट फ्रॉम लक्ष्मीकांत क्वेश्चन आहे. याच्या आधी पण 2020 म्हणजे आपण 2022चा पेपर डिस्कस करताना पण हा पाहिला होता. राज्यसभा हॅज इक्वल पॉवर्स विथ लोकसभा इन द मॅटर ऑफ क्रिएटिंग न्यू ऑल इंडिया सर्व्हिसेस, अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन, द रिमूव्हल ऑफ द गव्हर्नमेंट, मेकिंग कट मोशन्स. सो मी परत दाखवते इथे 2022चा पण क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर एक्सक्लुझिव्ह पॉवर्स ऑफ लोकसभा. आणि याच्यासाठी पण मी लक्ष्मीकांतमधले ह्या गोष्टी दाखवल्या होत्या. इक्वल स्टेटस विथ लोकसभा, अनइक्वल स्टेटस विथ लोकसभा. A money bill can be introduced only in the Lok Sabha and not in Rajya Sabha. Rajya Sabha cannot amend or reject the money bill. The Lok Sabha can either accept or reject any of the reject all or any of the recommendations of the Rajya Sabha. In both the cases, the money bill is deemed to have been passed by the 2 houses. सो इथे त्यांनी दिलेलं आहे की वेगवेगळ्या म्हणजे अनइक्वल स्टेटस विथ लोकसभा राज्यसभेचं आणि इक्वल स्टेटस विथ लोकसभा.
कॉन्स्टिट्यूशन इंट्रोडक्शन अँड पॅसेज ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, इथेच आन्सर आहे, इक्वल स्टेटस विथ लोकसभा. सो राज्यसभा हॅज अनइक्वल पॉवर्स विथ लोकसभा इन द मॅटर ऑफ क्रिएशन ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस. नाही, ही एक्सक्लुझिव्ह पॉवर ऑफ राज्यसभा आहे. आता याचा आर्टिकल नंबर कुठला आहे हे शोधून काढणं आपलं काम आहे. 253 आहे की 249 आहे, 149 आहे. आता मी जेव्हा हे रँडमली पण म्हणते ना 259, 249, 253, 149, 142 असं मी काहीही म्हणलं तर तुम्हाला एक्झॅक्टली ते मी मुद्दाम ह्या गोष्टी टाकते बिकॉज तुम्ही ते जाऊन शोधाल की एक्झॅक्टली अच्छा हे 142 म्हणतात हे राज्यसभेशी रिलेटेड आहे तर कुठल्या तरी वेगळ्याच रेंजमधला आहे, हा कुठल्या रेंजमध्ये आहे. जो पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा जो मी हे दिलेला आहे म्हणजे टेबल सांगितलं आहे की लक्ष्मीकांतमधनं आपल्याला तो पाठ करायचा आहे. सो हे जर का अशा गोष्टी कुठे पण आल्या ना तर त्या रँडमली आपल्याला लगेच लोकेट करता यायला पाहिजे की कुठल्या पार्टमध्ये आहे. मग डेफिनेटली हे राज्यसभाशी रिलेटेड नाही आहे, हा कुठल्या पार्टमध्ये आहे, सुप्रीम कोर्टाचे काही आहेत का त्याच्याशी रिलेटेड आहे का हायकोर्टाशी रिलेटेड आहे. हे मुद्दाम मी तुम्हाला असं सांगते सो दॅट तुम्ही ते जाऊन बघा आणि तसं तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. सो असे जे क्वेश्चन आता यांनी या 2020 मध्ये त्यांनी डिरेक्टली असं विचारले. पुढच्या वेळेला ते मॅटर ऑफ म्हणजे एक नेक्स्ट स्टेप काय असेल की यांनी आता सांगितलं की राज्यसभा हॅज इक्वल पॉवर्स विथ लोकसभा. 2022चा जो क्वेश्चन पाहिला होता आपण लोकसभाचा त्यांनी एक्सक्लुझिव्ह पॉवर्स विचारले होते. आता नेक्स्ट काय आहे की त्याचे ते डायरेक्ट आर्टिकल विचारतील की कुठले कुठले आर्टिकल्स आहेत. सो ते आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन आत्ताच आपण पाहिलं होतं की अमेंडिंगमध्ये राज्यसभा आणि लोकसभा यांना इक्वल पॉवर्स आहेत. द रिमूव्हल ऑफ द गव्हर्नमेंट डेफिनेटली नॉट गव्हर्नमेंट इट सेल्फ इज रिस्पॉन्सिबल टू लोकसभा लोअर हाऊस. त्याच्यामुळे हे पण नाही मेकिंग कट मोशन्स नाही, हे पण एक्सक्लुझिव्ह पॉवर ऑफ लोकसभा. हा 2022 मधला 15 नंबरचा क्वेश्चन आहे. स्पेशल पॉवर्स ऑफ लोकसभा. हां बघा, ऑल इंडिया सर्व्हिसेस कॉमन टू बोथ सेंटर अँड स्टेट आर्टिकल 312, आर्टिकल 249. इट कॅन ऑथराइज द पार्लमेंट टू मेक लॉ ऑन अ सब्जेक्ट इन्युमरेटेड इन द स्टेट लिस्ट. सो इथे त्यांनी आर्टिकल पण दिलेले आहे. आज त्यांनी याच्यावर क्वेश्चन विचारले, उद्या त्याचं ते पुढचं गोष्ट म्हणजे त्याचं आर्टिकल विचारतीलच. आता तिथेच तुम्हाला आन्सर मिळून गेला, फार तुम्हाला फिरायची गरज पडली नाही. बट स्टील आय वॉन्ट यू टू गो थ्रू द टेबल अँड म्हणजे मगअप करा तो टेबल, एकदम डोक्यात गेलाच पाहिजे. आणि तसं काही वाटलं तर आपण छोटे छोटे व्हिडिओ पण टाकू ज्याच्यामध्ये मगअप करायला मी तुम्हाला हेल्प करेल की कसे त्या गोष्टी आपल्या डोक्यात गेलाच पाहिजे. Question number 3, with reference to the funds under members of parliament local area development scheme MP LADS, which of the following statements are correct? So हा MP LADS चा मेन्सशी रिलेटेड पण याच्यामध्ये हा बऱ्याच चर्चेत असतो आणि हा करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन होता आणि त्यावर्षी त्याचं तो बऱ्यापैकी न्यूजमध्ये राहिली होती ही स्कीम, त्यामुळे त्यांनी तो क्वेश्चन विचारला होता. आणि 2020च्या पेपरमध्ये त्यांनी बऱ्यापैकी थोडेसे करंट अफेअर्सशी डायरेक्ट रिलेटेड असलेले क्वेश्चन विचारले. अदरवाईज नेक्स्ट जसे आपण पेपर्समध्ये गेलो तर डिरेक्टली त्या वर्षीची जी न्यूजमध्ये ती गोष्ट तशीची तशी न उचलता 2-3 वर्ष 3-4 वर्ष जी न्यूजमध्ये असेल तसे ते उचलायला लागले होते 2020 पासून पण. आणि मग नेक्स्ट पेपरमध्ये त्यांनी ते तसं करायला सुरुवात केलीच. MP LADS funds must be used to create durable assets like physical infrastructure for health, education, etc. A specified portion of each MP's fund must benefit SC/ST population. MP LADS funds are sanctioned on yearly basis and the unused funds cannot be carried forward to the next year. The district authority must inspect at least 10% of all works under implementation every year. So याचं काय की MP LADS funds म्हणजे फॅक्टच आहे त्याच्याशी रिलेटेड ती माहिती असायला पाहिजे होती. आर सँक्शन इन इयरली बेसिस अँड द अनयूज फंड्स कॅन नॉट बी, सो ते कॅन नॉट बी कॅरीड अवे नव्हतं, दे कॅन बी कॅरीड अवे. त्याच्यामुळे थर्ड वॉज रॉंग. सो थर्ड जर का एलिमिनेट केलं तर 1, 2 आणि 1 to 4 असे उरले होते. सो 1 आणि 2 वर राईट ओनली की must be used to create durable assets and a specified portion of each MP's fund must benefit SC/ST population and the district authority must inspect at least 10% of all works under implementation every year. So this was also right. 1, 2 and 3.
सो आता MP लॅड्सबद्दल आपल्याला फारसं काही माहिती असेल नसेल, चला ठीक आहे, आता ती त्या वर्षीची न्यूजमध्ये होती, माहितीच होती. पण माझं म्हणणं आहे की ऑब्झर्वेशन आपलं कसं असलं पाहिजे की एखाद्या छोट्या छोट्या गावांमध्ये, आता मी ज्या शहरामधून येते तिथे माझ्या घराच्या बाजूलाच MP लॅड स्कीम्समधून त्यांनी एक छोटंसं हे बांधलेलं सभागृह टाईप गोष्ट बांधली होती. सो त्याच्यावरनं मला लगेच हे कलेक्ट होईल की बाबा हां, काहीतरी फिजिकल ॲसेट ते बनवतात, क्रिएट ड्युरेबल ॲसेट्स लाईक फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर हेल्थ एज्युकेशन, अशा सगळ्या गोष्टींसाठी. सो या गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. याच्यानंतर पण अजून एक हुंडीवाला क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये पण कसं ऑब्झर्वेशन आपल्याला हेल्प करेल हे पण मी पुन्हा त्याच्यामध्ये दाखवेल. सो याचं 1, 2 आणि 4 आन्सर आहे. परत स्ट्रेट फ्रॉम लक्ष्मीकांत किंवा बेसिक पॉलिटीच्या ज्या कन्सेप्ट आहे त्याचा क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ फंडामेंटल राईट्स इनकॉर्पोरेट्स प्रोटेक्शन अगेन्स्ट अनटचेबिलिटी ॲज अ फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन. सो परत तो मी जो टेबल सांगितला होता फंडामेंटल राईट्सचा, एक्झॅक्टली याचा आन्सर राईट टू इक्वॅलिटी सगळ्यांना माहिती आहे, पण टेबल त्याच्यासाठी पाठ पाहिजे. अबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, प्रोहिबिशन ऑफ इट्स प्रॅक्टिस, राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 to 18 मध्ये. म्हणजे इतके असा पेपर आला तरी पण आपल्याला जराही म्हणजे ह्याच्यासाठी हे पाठ पाहिजे असं नाही की तुम्ही आठवून तो आन्सर लिहालच, पण हे विदिन 2 to 3 सेकंड जर का आपण आन्सर मार्क केलं तर आपल्या बाकीच्या क्वेश्चन्सवर विचार करायला वेळ मिळतोय. म्हणून मी वारंवार सांगते की असं नाही की पाठांतर नाही केलं तर काही फरक पडणार आहे. हो, फरक पडेल, पण वेळेमध्ये फरक पडेल आणि त्याच्यामुळे मार्कांवर सबस्टॅन्शियली फरक पडणार आहे. आणि तुम्हाला कॉम्पिटिशनच्या जर का वरती राहायचं असेल तर हे बेसिक कन्सेप्ट, हे स्टॅटिक कन्सेप्ट, हे पाठ म्हणजे पाठच असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की किती वेळेला तुम्ही हेच सांगताय, बट दॅट इज द रिक्वायरमेंट. जर का कोणी पण जो पण आजपर्यंत ज्यांनी मल्टिपल प्रिलिम्स क्लिअर केले आहेत त्याला विचारा, त्याचा स्टॅटिकवर प्रचंड होल्ड असतो. स्टॅटिकवर प्रचंड जेव्हा होल्ड असतो तेव्हाच प्रिलिम्स व्यवस्थित मार्कांनी कट ऑफ चांगला क्लिअर होऊ शकतो. कोणालाही विचारा. Question number 5. In India, separation of judiciary from the executive is enjoined by the preamble of Constitution, directive principle of state policy, the 7th schedule, the conventional practice. Definitely not directive principle of state policy, article 50. परत माझ्या नोट्स, ह्या नोट्स आता तुम्हाला पण खूप वेळेला बघितल्यासारखे वाटत असतील, कारण इतक्या वेळेला या एका पेजवर ना एवढे क्वेश्चन झाले. DPSP इज अ फेवरेट टॉपिक ऑफ UPSC. आर्टिकल 50, सेपरेशन ऑफ ज्युडिशियरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह, किती क्वेश्चन झाले आहेत याच्यावरून. आणि जर का आपण मागे गेलो समजा 20 पासून अजून मागे, त्याच्यामध्ये तर अजूनच क्वेश्चन्स आहेत या सगळ्या बेसिक. नंतर तर ते चेंज करायला लागले थोडे 21-22 मध्ये, पण त्याआधी तर खूपच क्वेश्चन्स होते. Question number 6. Along with the budget, the finance minister also places other documents before the parliament which include the macroeconomic framework statement. The aforesaid document is presented because this is mandated by. आता इथे त्यांनी काय म्हटलंय की this is mandated by. आणि FRBM ॲक्ट आहे ना, हा तर एनिवे याचा आन्सर डी आहे. प्रोव्हिजन्स ऑफ द फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003. हा 2020 पर्यंत बऱ्यापैकी UPSCने बरेचदा याच्यावर क्वेश्चन विचारले होते. त्याच्यामुळे आता तरी त्यावर एवढं कुठल्या बुकमध्ये पण तुम्हाला फोकस दिसणार नाही, पण तोपर्यंत बऱ्यापैकी या गोष्टीवर फोकस होता. त्यामुळे एकदा ही जी कन्सेप्ट आहे FRBM ॲक्ट काय आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, फिस्कल मॅनेजमेंट काय आहे, त्याच्यानंतर त्याचा एक क्लॉज आहे स्पेसिफिक, तो कुठला आहे, ह्या सगळ्या गोष्टी वारंवार एकदा जस्ट बघून घ्यायच्या, बिकॉज UPSCचा हा फेवरेट टॉपिक राहिलेलाच आहे. आणि फिस्कल डेफिसिट एनिवे खूपच चर्चेमध्ये असतं आणि नेहमीच फिस्कल डेफिसिटवर बऱ्यापैकी चर्चा पण होते. त्याच्यानंतर तो एक कन्सेप्च्युअली पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे फिस्कल डेफिसिट. तो आता मी शिकवलं तर मला एक अख्खा इकॉनॉमिक्सचा क्लासच घ्यावा लागेल, त्याच्यामुळे मला फारसं त्याच्यामध्ये डीप जाता येणार नाही, कारण हे डिस्कशन मग 3 ते 4 तासांचं जाईल, कोणी बघणार नाही त्यानंतर. त्यामुळे जर का अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर त्याचे मी छोटे छोटे क्लिप्स बनवून त्या टाकेल याच्यामध्ये. सो इथे यांनी काय बाकी ऑप्शन बघूया. लॉंग स्टँडिंग पार्लमेंटरी कन्व्हेन्शन नाही. आर्टिकल 112 आणि आर्टिकल 1101 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता आपण एक अजून एक इथे पण बघा त्यांनी आर्टिकल टाकले आहेत.
110 आर्टिकल 10112 याच्या आधी पण एक क्वेश्चन आला होता म्हणजे आधीच्या एका पेपरमध्ये, जिथे आपण पाहिलं होतं की त्यांनी आर्टिकल 109 बद्दल विचारलं होतं. आय गेस 2024च्या पेपरमध्ये होतं आर्टिकल 109. सो त्या आर्टिकलवर आता फोकस करतायत, म्हणून आता आपला अभ्यासाची जी दिशा आहे ती आपण आर्टिकल वाईज सुद्धा जायला पाहिजे. आणि स्पेसिफिकली जे MPSC जे MPSC करतात त्यांना तर आर्टिकल पाठच असतात, त्यामुळे UPSC वाल्यांना पण आता थोडासा त्या अँगलने सुद्धा विचार करायचा आहे. एनिवे MPSC UPSCचा पॅटर्न आता बऱ्यापैकी सेमच झाला आहे, बऱ्यापैकी म्हणजे काय ऑलमोस्ट कम्प्लीट सेम झालेलं आहे. 1-2 पॉईंट सिलेबसचे थोडेसे चेंज आहे विथ रेफरन्स टू महाराष्ट्र वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहे. पण हे सगळे केलं तर MPSCला पण आपल्याला फायदा होणार आहे आणि UPSCला पण फायदा होणार आहे. त्याच्यामुळे हे आता करणं अत्यंत आवश्यक आहे. अ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट बाय डेफिनेशन इज, आता याच्या आधी पण मी तुम्हाला खूपदा सांगितलं, जेव्हा पण म्हणजे आपली जी कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट आहे किंवा जेव्हा पार्लमेंटरी गव्हर्नमेंट जे आहे तेव्हा काय रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ह्या सगळ्या गोष्टी येतात. कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट म्हणजे काय की ती कॉन्स्टिट्यूशन याच्यासाठी बनली आहे की तिने लिमिटेशन्स आणल्या गव्हर्नमेंटच्या अनार्किक बिहेवियर किंवा गव्हर्नमेंटच्या खूप जास्त सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर एकाच गव्हर्नमेंटच्या हातात येण्यावर त्यांनी लिमिटेशन्स आणलेले आहे, म्हणून लिमिटेड गव्हर्नमेंट. सो लिमिटेड गव्हर्नमेंट ही जी कन्सेप्ट आहे लिमिटेड गव्हर्नमेंट आणि कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट ह्या अत्यंत इंटर रिलेटेड आहे, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट आणि रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. सो जेव्हा पण असे क्वेश्चन्स येतात म्हणजे कन्सेप्ट टाईप पॉलिटीच्या ज्या आपण कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी 11वीचं पॉलिटीचं बुक आहे ते आपण वाचू शकतो. आणि हे तर मी एक सांगितलं की कॉन्स्टिट्यूशनचा अख्खा गाभाच आहे की गव्हर्नमेंटला म्हणजे काबूमध्ये ठेवायचं, ताब्यात ठेवायचं, की फार त्यांना एकदम जास्त पॉवर नाही द्यायचे. त्यामुळे गव्हर्नमेंट कुठे पण जर का आजूबाजूला होत असेल तर कॉन्स्टिट्यूशनमुळे त्यांच्यावर कर्ब येतो. Question number 8. Other than the fundamental rights, which of the following parts of the Constitution of India reflects the principles and provisions of the Universal Declaration of Human Rights, 1948. So आता preamble, directive principles of state policy, fundamental duties या तिन्ही ज्या गोष्टी आहेत आणि युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आय एम डेफिनेटली शुअर कोणीही त्याचे जाऊन आर्टिकल्स वाचले नाही आहेत की त्याच्यामध्ये काय काय आहे, पण या नावावरनं काय होतं की युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे काय ह्युमन राईट्सबद्दल बोलत आहे. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधली कुठली अशी गोष्ट आहे की जी ह्युमन राईट्सबद्दल बोलत नाही. आणि ह्युमन राईट्स ही एवढी वाईड कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये प्रिएम्बलमधला कुठलाच पॉईंट येणार नाही किंवा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स येणार नाही किंवा फंडामेंटल ड्युटीजमधला येणार नाही, असं होऊच नाही शकत. प्रिएम्बलमध्ये पण आपण म्हणजे सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक, त्याच्यानंतर फ्रॅटर्निटी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहे. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये पण आपण ह्या बऱ्यापैकी या गोष्टींवर बोललेलं आहे किंवा लोकांचं कसं भलं होईल. वेलफेअर स्टेटची कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये लेबरबद्दल आहे, म्हणजे मॅटर्निटी लिव्हजबद्दल आहे, लेबरच्या राईट्सबद्दल आहे, विलेजबद्दल आहे, अशा बऱ्याचशी कन्सेप्ट बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये दिल्या. फंडामेंटल ड्युटीजमध्ये सुद्धा डिग्निटी ऑफ वुमन वगैरे अशा सगळ्या गोष्टी बोललेल्या आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण एक पॉईंट जरी आपल्याला आठवलं की बाबा इथे डिग्निटी ऑफ वुमन बद्दल बोलल्या गेलेलं आहे, त्याच्यानंतर इथे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये लेबर बद्दल बोलल्या गेलेल्या आहे. प्रिएम्बलमध्ये तर ओव्हरऑल सोशल, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक एवढ्या सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत. त्याच्यानंतर इक्वल अपॉर्च्युनिटी, इक्वालिटी बद्दल बोललेलं आहे, जस्टिस बद्दल बोललेलं आहे. सो हे सगळे जे आहे ह्युमन राईट्सच आहेत ना, बेसिक ह्युमन राईट्स. त्याच्यामुळे याच्यामध्ये बऱ्याच लोकांना त्यावर्षी कन्फ्युजन झालं होतं की अच्छा हे दोन आहे का नाही, फंडामेंटल ड्युटीजमध्ये नाही आहे. अरे बट ही केवढी ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये पण प्रत्येक ठिकाणी ह्युमनचा एक आस्पेक्ट तरी कव्हर झालेला आहेच. त्याच्यामुळे इथे फार असं डोकं लावत बसायचं नाही. त्यावेळेला पण बरेचसे असे तुरमखा होते की ज्यांनी बराच अतिविचार करून हे क्वेश्चन चुकवलं होतं. सो अशा वेळेला फालतूचं डोकं न लावता ब्रॉडर लेवलला, मी याच्या आधी पण सांगते की जेव्हा UPSC बऱ्याच क्वेश्चनला मी सांगितलं की इथे त्यांनी ब्रॉडर व्ह्यू घेतलेला आहे, इथे त्यांनी नॅरो व्ह्यू घेतलेला आहे. ही केवढी ब्रॉडर कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे इथे डायरेक्ट फार विचार नाही करायचा. बऱ्याच लोकांनी त्यावर्षी काय केलं होतं की खूप अतिविचार करून फक्त 1 आणि 2 वगैरे मारलं होतं आणि त्याचा आन्सर 1, 2, 3 आहे, बिकॉज ही ब्रॉडर कन्सेप्ट आहे. सो असं बघत राहायचं. Question number 9. In India, legal services authorities provide free legal services to which of the following citizens? Type of citizens: person with annual income of less than rupees 1 lakh, transgender with an annual income of less than rupees 2 lakh, member of other backward classes, OBC with an annual income of less than rupees 3 lakhs, all senior citizens. Select the correct answer using the code given below. 1, 2, 3 and 4, 2 and 3, 1 and 4 only. सो इथे आता आपल्याला हे माहिती आहे की ही खूप नालसा जी आहे, लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी प्रोव्हाइड्स फ्री लीगल सर्व्हिसेस. सो
याच्यामध्ये ॲन्युअल इन्कम ऑफ रुपीज 1 लाख लेस दॅन 1 लाख हे तर बुक. बरं, हा क्वेश्चन मी परत डिस्कस करते, आपण शेवटी दाखवूया. त्याच्यामध्ये मी माझ्या नोट्स ॲड केल्या आहे. सो हा क्वेश्चन. सो ही जी गोष्ट आहे ना, हा जो पॉईंट हा तर लक्ष्मीकांतमध्ये डिरेक्ट दिलेला आहे. आणि इथे म्हणजे देवाच्या दयेने आपल्याला इथे बघू शकतो आपण की इथे त्यांनी ऑप्शन्सला पण एलिमिनेशनला आपल्याला वाव दिलेला आहे. हा इथे डिरेक्टली आहे, त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामुळे हे गेलं. ठीक आहे, नसेल जरी तरी पण आता आपण नॉलेजच्या बेसिसने जाऊया. आणि आता उरलं काय की 1 आणि 2 आणि 1 आणि 4. ठीक आहे, 1 आणि 2 आणि 1 आणि 4. आता 2 मध्ये बघा, ट्रान्सजेंडर विथ एन ॲन्युअल इन्कम ऑफ लेस दॅन रुपीज 2 लाख, ऑल सिनियर सिटीजन्स. सो आता ह्या दोघांमध्ये तुम्हाला मोस्ट वल्नरेबल कुठली गोष्ट वाटते? इधर ट्रान्सजेंडर वाटते की ऑल सिनियर सिटीजन्स? ऑल सिनियर सिटीजन्समध्ये असे पण सिटीजन असू शकतात की ज्यांच्याकडे करोडोंनी पैसा आहे. रतन टाटा झाले, त्यांच्याकडे पैसे होते खूप. सो त्यांना पण यांच्यातर्फे ते फुकट देतील की ट्रान्सजेंडर जे की मोस्ट निग्लेक्टेड पार्ट आहे, त्यांना समाजाकडून फारशी मान्यता नाही आहे, अशा लोकांना म्हणजे वल्नरेबल कुठली गोष्ट दिसते? सो डेफिनेटली ही दिसते. ऑलमध्ये सगळेच आले ना, जे अगदी ज्यांच्याकडे बिलियनियर्स आहेत ते पण त्यांना ते का फुकटमध्ये देतील ना? सो चूज करण्यासाठी असं नाही आहे की तिथे आपल्याला लगेच ही गोष्ट कळेल, पण ही आत्ता आपण या अँगलनी आपलं डोकं वळवलं तर अशा गोष्टी पेपरमध्ये आपल्याला मार्क करायला सोप्या जातील. कारण जनरली काय होतं की खूप जास्त टेस्ट सिरीज जेव्हा स्टुडंट्स देतात तेव्हा UPSCच्या अँगलने विचार न करता ते टेस्ट सिरीजच्या अँगलने विचार करतात की नाही टेस्ट सिरीज इथे फसवते, UPSC पण तिथे फसवते. नाही, UPSCचा पॅटर्नच वेगळा आहे. त्याच्यासाठी आपल्याला UPSCचेच PYQ वारंवार बघावे लागणार आहेत. सो याचा आन्सर 1 and 2. आणि आता माझं म्हणणं आहे की चला हे पण माहिती नसेल आपल्याला की कारण बिकॉज ती एक खूपच छोटासा पॉईंट आहे तो आणि खूपच फॅक्च्युअल एवढा फॅक्ट जर का कोणी नसेल बघितलं एवढा इन डिटेल जाऊन तरी पण पर्सन विथ एन ॲन्युअल इन्कम ऑफ लेस दॅन रुपीज 1 लाख म्हणजे 4th एनिवे ऑल सिनियर सिटीजन तर आपण कुठल्याही याने डिलीट करू शकतो. हे डिलीट केलं. आता 1 आणि 2 आणि 2 आणि 3 राहिलं. सो 1 आणि 2 मध्ये म्हणजे आता 2 आणि 3 तर या दोघांमध्ये चूज करायचं आहे. मोस्ट वल्नरेबल कुठल्या गोष्टी वाटतात? लेस दॅन 1 लाख रुपीवाला आणि ट्रान्सजेंडर विथ रुपीज 2 लाख लेस दॅन 3 लाखचा हा अदर बॅकवर्ड क्लासेस आणि बेसिकली आपल्याला अदर बॅकवर्ड क्लासेससाठी पण नॉन क्रिमिलियरसाठी पण म्हणजे 8 लाख रुपयाची लिमिट आहे. सो ते असं रँडम 3 लाखाचा म्हणजे 3 लाखाचा आकडा का देतील इथे? सो असा थोडासा विचार करून आपण अशा गोष्टींवर थोडंसं एक कॉन्फिडन्स घेऊन असे क्वेश्चन्स मार्क केले तर आपल्याला जास्त चांगले मार्क मिळतील. Question number 10. Consider the following pairs: international agreement or setup. Subject: Alma-Ata Declaration, healthcare of the people, Hague Convention, biological and chemical weapons, Talanoa Dialogue, global climate change, UNDER-2 coalition, child rights. Which of the pairs given above is or are correctly matched? Alma-Ata Declaration 1978 चा प्रायमरी हेल्थकेअर वरचे होतं, जे पण मेन्स जनरली करतात किंवा इन जनरल पण जो पण UPSCचा अभ्यास करतो त्याला हे कधी ना कधी हे त्यांच्या याच्यातून गेलेलं असतं. हेग कन्व्हेन्शन बायोलॉजिकल अँड केमिकल नाही. तलनोआ डायलॉग पॅरिस एग्रीमेंटच्या अंडर या गोष्टी सगळ्या चालू होत्या आणि त्यावेळेला 2018 पासून मला वाटतं 2018-17 पासून हे तलनोआ डायलॉग बऱ्यापैकी न्यूजमध्ये होते. सो त्याच्यामुळे ग्लोबल क्लायमेट चेंजशी हा रिलेटेड होता. व्हेरी राईट. UNDER-2 कोएलिशन चाइल्ड राईट्स डेफिनेटली नाही. आता त्यांनी पण इथे कसं दिले ना UNDER-2 म्हणजे आपल्याला असं वाटेल की 2 वर्षाच्या आतले छोटे मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी वगैरे असं नव्हतं. हे 2 डिग्रीच्या अंडर आपल्याला ग्लोबल टेम्परेचर हे करायचं होतं आणि त्याच्यासाठी सबनॅशनल लेवलला डिप्लोमसी आणि या सगळ्या त्या गोष्टी चालल्या होत्या. डिप्लोमसी नाही पण सबनॅशनल लेवलचे म्हणजे स्टेट झाले किंवा बाकीच्या देशांमध्ये त्याला दुसरं काही नाव असेल स्टेट्स लेवलच्या एंटिटीज एकत्र येऊन हे UNDER-2 कोएलिशनसाठी हे काम म्हणजे टेम्परेचर कमी आणायचं त्या गोष्टी या क्लायमेटशी रिलेटेड होत्या. त्याच्यामुळे हे पण नाही. सो याचा आन्सर 1 आणि 3. सो इथे बाकीच्या गोष्टी तुम्हाला सगळीकडे मिळतील, तुम्ही सर्च केलं तरी मिळतील. पण मी आता एक सांगते हा 10 नंबरचा क्वेश्चन 2020च्या पेपरमध्ये आणि जर का इथे आपण UNDER-2 कोएलिशन वाचून गेलो असतो की बाबा इथे आलेलं आहे सो लेट्स सी काय आहे UNDER-2 कोएलिशन आणि त्याची बेसिक जरी माहिती केली असती तरी हा 42 नंबरचा जो क्वेश्चन आहे 2022 मधला 42 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये डिरेक्टली इथे दिला आहे द इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी इज सेक्रेटरी टू द UNDER-2 कोएलिशन.
सो इथे एलिमिनेशनला जागा उरली असती ना, किंवा वॉट एव्हर जे काही, हे राईट आहे का रॉंग आहे हे कळलं असतं. जर का अंडर टू कोरिलेशन आपण 2020च्या पेपरमध्ये आलेलं आहे आणि ते जर का वाचून गेलो असतो तर इथल्या एका क्वेश्चनचे 2 मार्क्स सिक्युअर होते 2022चे. जो पण 2022मध्ये एक्झाम देतोय त्याने जर का 2020चा पेपर बघितला असता तर इथे डिरेक्टली त्याला इथे आन्सर मारता आलं असतं. क्वेश्चन नंबर 11. The parliamentary system of government is a one in which, आता आपण कॉन्स्टिट्यूशनल पाहिलं होतं जिथे लिमिटेड गव्हर्नमेंट होतं, इथे काय पार्लमेंटरी सिस्टम. तिथे पण मी काय सांगितलं होतं, पार्लमेंटरी म्हणजे रिस्पॉन्सिबल. रिस्पॉन्सिबल कुठे आहे वर्ड, इथे. डिरेक्ट आन्सर. All political parties in the parliament are represented in the government. The government is responsible to the parliament and can be removed by it. The government is elected by the people and can be removed by it. The government is chosen by the parliament but cannot be removed by it before completion of the fixed term. सो त्यांनी हे किती जवळजवळचे दिलेलं आहे, बट स्टील इथे काय रिस्पॉन्सिबल वर्ड दिलेलं आहे. आणि परत वर्डिंग बघा, द गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट अँड कॅन बी रिमूव्ड बाय इट. द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड बाय द पीपल अँड कॅन बी रिमूव्ड बाय इट. सो बघताना ना हे पण खूप भारी वाटतं वाचायला, म्हणजे खूप कॉमन आणि बेसिक लेवलला आहे. पण इथे रिस्पॉन्सिबल म्हणजे पॉलिटिकल जी कन्सेप्ट आहे त्याचा मूळ गाभास आहे की पार्लमेंटरी सिस्टम इज अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, म्हणजे पार्लमेंटरी गव्हर्नमेंट इज अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. सो इथेच त्याचा क्रक्स आहे. सो कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट, लिमिटेड गव्हर्नमेंट, आणि पार्लमेंटरी गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. या गोष्टी ॲज अ कन्सेप्ट लक्षातच ठेवा. क्वेश्चन नंबर 12. विच पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिक्लेअर्स द आयडियल ऑफ वेलफेअर स्टेट. परत डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणजे इतके यावेळेला पॉलिटीचे क्वेश्चन 2020मध्ये इतके सोपे आले होते, डिरेक्टली त्याच्यामधनंच आले होते, लक्ष्मीकांतमधनं, बेसिक सोर्सेसमधनं. इथे बघा आर्टिकल 38. To promote welfare of the people, securing social order permeated by justice, social, economic, political and minimize inequalities, income, status, facilities and opportunities. सो इथे पण मी सांगितलं होतं कलर कोडिंगचं, आधी पण सांगितलं होतं. ज्या पण अमेंडमेंट आहेत त्या मी ग्रीन कलरनी केल्या होत्या, बाकी बेसिक गोष्टी येलो कलरनी. त्याच्यापेक्षा पण ज्या इम्पॉर्टंट वाटल्या त्याच्यानंतर येलो कलरवर अजून एक गुलाबी कलर लावला तर ते ऑरेंज कलर झाला. सो असं कलर कोडिंग पण यूज करत राहायचं. Question number 13. Consider the following statements. The Constitution of India defines its basic structure in terms of federalism, secularism, fundamental rights and democracy. The Constitution of India provides for judicial review to safeguard the citizens' liberties and to preserve the ideals on which the Constitution is based. सो इथे परत त्यांनी, मी परत आधी पण सांगितलं होतं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिफाईन्स, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्टेट्स ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे पण जेव्हा वर्डिंग्स येतात तेव्हा थोडंसं आपण अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. सो इथे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिफाईन्स इट्स बेसिक स्ट्रक्चर इन टर्म्स ऑफ फेडरलिझम, सेक्युलरिझम, फंडामेंटल राईट्स अँड डेमोक्रेसी. नाही, हे नाही दिलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर ही केशवानंद भारती केस नंतर 1973 नंतर आलेली कन्सेप्ट आहे जी की ज्युडिशियरीनी डिराईव्ह केलेली आहे, नाही कॉन्स्टिट्यूशननी. त्याच्यामुळे दिस इज रॉंग. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू टू सेफगार्ड द सिटिझन्स लिबर्टीज, टू प्रिझर्व द आयडियल्स ऑन विच द कॉन्स्टिट्यूशन इज बेस्ड. नाही, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे पण एक्सक्लुझिव्हली कॉन्स्टिट्यूशननी म्हटलंय का की ज्युडिशियल रिव्ह्यू मी देतो असं, किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू डिफाईन केलं आहे अशी गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर नीदर. कारण फक्त हे की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड्स फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू टू सेफगार्ड. जर का असं काही नसतं की कॉन्स्टिट्यूशन फ्रॉम वी कॅन डिराईव्ह अ राईट ऑफ वी कॅन डिराईव्ह अ ज्युडिशियल रिव्ह्यू फ्रॉम सर्टन प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन, तर ते राईट झालं असतं. पण इथे डिरेक्टली त्यांनी प्रोव्हाइड्स दिलेलं आहे, त्याच्यामुळे दॅट इज रॉंग. क्वेश्चन नंबर 14. One common agreement between Gandhism and Marxism is the final goal of stateless society, class struggle, abolition of private property, economic determinism.
सो हा थोडासा पॉलिटिकल सायन्स ज्यांचा म्हणजे ज्यांचा ऑप्शन असेल त्यांना बऱ्यापैकी फायद्याचा झाला. बाकीच्या लोकांना पण जर का बेसिक माहिती असेल मार्क्सचं काय म्हणणं आहे आणि गांधीचं काय म्हणणं आहे, सो याच्यामध्ये काय होतं की क्लास स्ट्रगल हा म्हणजे मार्क्सचं काय म्हणणं होतं, अगदी बेसिक जरी वाचलं असेल कार्ल मार्क्स आणि गांधीजी, सो मार्क्सचं काय म्हणणं होतं की तिथे आहेरे आणि नाहीरे वर्ग असतात. म्हणजे हॅव्स आणि हॅव नॉट्स ही जी कन्सेप्ट आहे आणि या दोघांमध्ये कायमचा स्ट्रगल चालू असतो. कारण सगळ्या ज्या गोष्टी हा जो आहेरे वर्ग असतो यांनी कॅप्चर करून ठेवलेल्या असतात. म्हणून स्टेट पण आहेरे वर्गाचीच म्हणजे त्यांच्याचकडे असतो तो, आणि ते मग नाहीरे वर्गाचं पिळवणूक करतात असं मार्क्सचं म्हणणं होतं. गांधीजींना पण स्टेटलेस सोसायटी हवी होती, पण त्यांचा काय मुद्दा होता, त्यांचं रामराज्य आणि माणसांच्या इथिक्स आणि त्यांच्या मोरॅलिटीवर त्यांचा जास्त भरोसा होता. म्हणून त्यांना स्टेटलेस सोसायटी होती की स्टेटची काही एवढी गरजच नाही, बिकॉज माणसंच एवढे चांगले आहेत आणि त्यांचे मनच एवढे चांगले. हे मी खूप क्रूड लेवलला येऊन सांगते, पॉलिटिकल ॲस्पेक्टने त्याचे थोडे वेगळं एक्सप्लेनेशन येईल, पण मी खूप बेसिक लेवलला सांगते. आपल्या मूळ या सिरीजचाच म्हणजे मुद्दा हाच आहे की आपल्याला खूप बेसिक लेवलला येऊन क्वेश्चन पेपर कसे सॉल्व्ह करता येईल ते बघायचं आहे. सो क्रूड लेवलला येऊन सांगते की त्यांना स्टेटलेस सोसायटी होती. सो हे एकच ॲग्रीमेंट त्यांचं बरोबर होतं. क्लास स्ट्रगल गांधीजींचं असं मान्यच नव्हतं, उलटं त्यांचं ट्रस्टीशिप होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या लोकांकडे आहे त्या लोकांकडे असू द्यावा तो पैसा, पण ते ॲज अ ट्रस्टी आहेत त्या पैशाचे. ते असं नाही आहे की ते त्यांचे मालक आहेत, ते ट्रस्टीज आहेत. त्यांच्याकडे तो पैसा आहे, जे जमीनदार आहे त्यांच्याकडे जमिनी असू द्या, वॉट एव्हर ज्यांच्याकडे जो पैसा आहे तो असू द्या, पण दे आर जस्ट ट्रस्टीज. त्यांचं असं म्हणणं होतं की ते लोकांच्या मनामध्ये एवढं चांगलं आहे किंवा एवढे चांगले व्हॅल्यूनी लोक आहेत की ते म्हणजे सगळ्यांच्या कल्याणासाठीच नेहमी काम करतील. जे पण श्रीमंत लोक आहे किंवा ज्यांच्याकडे पण भरपूर पैसा आहे ते गरिबांसाठी काम करतील असं त्यांचं मत होतं. त्यामुळे क्लास स्ट्रगल हा फक्त मार्क्सचा मुद्दा होता, गांधीजींचा नव्हता. अबॉलिशन ऑफ प्रायव्हेट प्रॉपर्टी, ट्रस्टीशिपचं आत्ताच आपण पाहिलं की प्रायव्हेट प्रॉपर्टी वगैरे या सगळ्या लोकांकडे असल्या तरी गांधीजींना काही हरकत नव्हती, कारण त्यांचं ट्रस्टीशिपवाली आयडिया होती. इकॉनॉमिक डिटर्मिनिझम, त्यामुळे हे गांधींकडे नव्हतं, हे पण मार्क्सचंच म्हणणं होतं. इकॉनॉमिक डिटर्मिनिझममध्ये म्हणजे मार्क्सचं असं म्हणणं होतं की लोकांचं चांगलपणा वगैरे याचं काही गोष्ट नसते, सगळ्या गोष्टी फक्त पैशाशी शेवटी रिलेटेड असतात. ज्यांच्याकडे पैसा म्हणजे पैसा बोलता आहे अशा टाईपचं ते होतं इकॉनॉमिक डिटर्मिनिझम. म्हणजे इकॉनॉमीच सगळं डिटर्माइन करते, म्हणजे इकॉनॉमिक गोष्टीच सगळ्या डिटर्माइन करतात. ज्यांच्याकडे पैसा आहे त्या गोष्टी लोक पॉवरफुल आहे असं. सो ही ती कन्सेप्ट होती. सो थोडासा ज्यांना येत असेल तर ठीक आहे, अदरवाईज नाही सोडवता आला असता क्वेश्चन, बट ही एक बेसिक कन्सेप्ट मी समजवली. क्वेश्चन नंबर 15. इन द कंटेक्स्ट ऑफ इंडिया विच वन ऑफ द फॉलोइंग इज द कॅरेक्टरिस्टिक अप्रोप्रिएट फॉर ब्युरोक्रेसी. आता ब्युरोक्रेटिक बिहेवियर, ब्युरोक्रेसी ह्या सगळ्या आपण हिस्ट्रीमधून पण ऐकलेल्या कन्सेप्ट्स आहेत. सो त्याच्यामध्ये जर का ऑप्शन वाचले, एजन्सी फॉर वाइडनिंग द स्कोप ऑफ द पार्लमेंटरी डेमोक्रेसी, म्हणजे नाही वाटत हे. द एजन्सी फॉर स्ट्रेंथनिंग द स्ट्रक्चर ऑफ फेडरलिझम, हे दोन्ही पण फेडरलिझम, पार्लमेंटरी डेमोक्रेसी अशा पॉलिटिकल कन्सेप्टला पॉवरफुल करण्यासाठी ब्युरोक्रेसी आली होती का? ब्युरोक्रेसी जेव्हा ब्युरोक्रेसीच्या मूळपर्यंत जा, ब्रिटिशांनी ब्युरोक्रेसी का आणली होती की आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला रेव्हेन्यू मिळायला पाहिजे किंवा आपण जे पण काही काम करतोय ते लोकांपर्यंत आपण त्यांचं कसं जास्तीत जास्त आपल्याला पिळवणूक करता येईल या सगळ्या दृष्टीने ती ब्युरोक्रेसी आली होती. ब्युरोक्रेटिक किंवा ब्युरोक्रेसी हा थोडासा एक निगेटिव्ह टिंज असलेला वर्ड आहे. अँड एजन्सी फॉर फॅसिलिटेटिंग पॉलिटिकल स्टेबिलिटी अँड इकॉनॉमिक ग्रोथ, या तिन्ही गोष्टी ऑलमोस्ट एकाच लाईनवर जातात. द एजन्सी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ पब्लिक पॉलिसी, ह्या सगळ्या म्हणजे गव्हर्नमेंट स्ट्रेंथन करायला किंवा फेडरलिझम वगैरे स्ट्रक्चर स्ट्रेंथन करायला असं काहीही नव्हतं. द एजन्सी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ पब्लिक पॉलिसी. सो याचा आन्सर हे आहे. म्हणजे एक बेसिक अंडरस्टँडिंगनी हे आन्सर द्यायचं होतं. कुठल्याही बुकमध्ये हे डिरेक्टली मिळणार नाही, पण एक बेसिक की बाबा ब्युरोक्रेसी कशासाठी आहे. जेव्हा पण आपण हे बघतो किंवा आता आपण UPSCसाठी प्रिपेअर करतोय, UPSCसाठी का प्रिपेअर करतोय, कलेक्टरचं एका काम काय आहे किंवा बाकीच्या लोकांचं काय काम आहे, ते याच्यावरून आपल्याला बऱ्यापैकी कळेल की हा पब्लिक पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्यांनी ब्युरोक्रेसी जन्माला घातली होती. The preamble to the Constitution of India is a part of the Constitution but has no legal effect. Not a part of the Constitution and has no legal effect either.
The part of the constitution and has the same legal effect as any other part, the part of the constitution but has no legal effect independently of other parts. सो प्रिएम्बल वाला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट्स आहेत. 1973 मध्ये केशवानंद भारती केस, त्याच्या आधी कुठली केस आली होती? बेरुबारी युनियन केस. बेरुबारी युनियन केसमध्ये काय सांगितलं होतं की इट इज नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं केशवानंद भारतीमध्ये की अमेंडेबिलिटी फर्स्ट टाइम डिस्कस केल्या गेली होती आणि सांगितलं होतं की नाही पार्ट तर आहे बाबा. त्याच्यानंतर LIC वाली आली होती. LIC केसने काय सांगितलं तो इंटिग्रल पार्ट आहे, म्हणजे खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तिथेच आहे. आणि तसं पण ह्या 3 केसेस जरी माहिती असेल, ठीक आहे, प्रिएम्बलवाला एनिवे चॅप्टर खूपच इम्पॉर्टंट आहे, त्या 3 केसेस माहिती असेल तरी पण हे 3 ऑप्शन वाचले. जर पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हॅज नो लिगल इफेक्ट, डेफिनेटली नॉट. पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड हॅज नो लिगल इफेक्ट इदर, नॉट अ पार्ट ऑफ द. नॉट अ पार्ट तर नाहीच आहे, त्याच्यावरून हा तर एलिमिनेटच झाला. पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड हॅज द सेम लिगल इफेक्ट ॲज एनी अदर पार्ट, नाही. सो उरलं हे. पण खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह काय वाटतं की प्रिएम्बलला अतिशय इंटिग्रल पार्ट म्हणताना आपल्याला काय फील होतं, हे एखादा पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड हॅज नो लिगल इफेक्ट, यानी इंटिग्रल पार्टला काही सपोर्ट मिळतोय का? नाही. द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बट हॅज नो लिगल इफेक्ट इंडिपेंडेंटली ऑफ अदर. बट बाकीच्यांच्या सोबत जर का बाकीच्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन मधल्या आपण जर का पाहिलं त्याच्यासोबत त्याच्या लिगल इफेक्टला त्याच्यातून आपण डिराईव्ह करू शकतो आणि त्यांना लिगल इफेक्ट देऊ शकतो, पण डिरेक्टली नाही देऊ शकत, इंडिपेंडेंटली नाही देऊ शकत. Question number 17, gold tranche. Gold tranche, reserve tranche refers to a loan system of the World Bank, one of the operations of central bank, credit system granted by WTO to its member, credit system granted by IMF to its member. D. बेसिक प्रत्येक इकॉनॉमिकच्या बुकमध्ये ही कन्सेप्ट क्लिअरच झाले म्हणजे केलेली असते गोल्ड ट्रांचे. त्याच्यानंतर जे आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे त्याच्यातला एक पार्ट आहे गोल्ड ट्रांचे. सो ती त्याच्यातली एक कन्सेप्ट आहे IMFशी रिलेटेड. With reference to provisions contained in Part 4 of the Constitution of India, which of the following statements is or are correct? They shall be enforceable by courts. They shall not be enforceable by any courts. The principles laid down in this part are the principles laid down in this part are to influence the making of laws by the state. सो पार्ट 4 हा नॉन एन्फोर्सेबल आहे, लिगली नॉन एन्फोर्सेबल. दे शॅल बी इन्फोर्सेबल बाय कोर्ट्स, त्याच्यामुळे दिस इज रॉंग. सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिवन बिलो. हे गेलं, हे गेलं. सेकंड इज राईट, दे शॅल बी एन्फोर्सेबल बाय एनी, they shall not be enforceable by any court, right. The principle laid down in this part are to influence the making of the state. आता इथे पण वर्डिंग बघा, म्हणजे हा बेसिक खूपच बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे, पण माझं म्हणणं आहे की वर्डिंग बघा. टू इन्फ्लुएन्स द मेकिंग ऑफ लॉज. फक्त इन्फ्लुएन्स करायला काय लागतं? एखादी छोटी घटना पण इन्फ्लुएन्स करू शकते, एखादी छोट्यातली छोटी गोष्ट पण इन्फ्लुएन्स करू शकते एखादा लॉ बनवण्यासाठी. सो DPSP सारखी एवढी मोठी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये खूप एवढी जस्टिसबद्दल, वेलफेअर ऑफ स्टेटबद्दल आणि बऱ्याच अँगलनी चर्चा केली आहे की स्टेटनी काय काय करायला पाहिजे, की स्टेटच्या काय काय ड्युटीज आहे बेसिकली, ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. सो डेफिनेटली हे असणार आहे. सो याचा आन्सर 2 आणि 3. आता इथे पण त्यांनी पार्ट 4 दिलेला आहे, DPSP नाही दिलेलं आहे. परत याच्यावर येते गोष्ट की आपल्याला हे पाठच असले पाहिजे कुठल्या पार्टमध्ये काय आहे. हा जो मी दाखवला होता टेबल, लक्ष्मीकांत मधला सरळ सरळ टेबल आहे. Consider the following statements. According to the Constitution of India, a person who is eligible to vote can be made a minister in a state for 6 months, even if he or she is not a member of the legislature of that state. According to the Representation of People Act 1951, a person convicted of a criminal offence and sentenced to imprisonment for 5 years is permanently disqualified from contesting an election even after his release from prison. So आता इथे ना अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन इंडिया, आज परत मी म्हटलं की जेव्हा आपण अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया येतं आपल्याला थोडंसं अलर्ट राहायचं. पर्सन हु इज एलिजिबल टू वोट कॅन बी मेड अ मिनिस्टर इन अ स्टेट फॉर 6 months इवन इफ ही और शी इज नॉट अ मेंबर ऑफ द लेजिस्लेटर. सो वोट करण्याचं एलिजिबिलिटी काय असते वोट करणाऱ्यासाठी? 18+ची. लोकसभाची एलिजिबिलिटी काय आहे? स्टेट लेजिस्लेचर किंवा स्टेट लेजिस्लेचरची एलिजिबिलिटी काय आहे जर का कॅन्डिडेट म्हणून उभं राहायचं असेल? 21+ इयर्स. सो प्रत्येक वोट करणारा जर का 19 वर्षाचा असेल त्याला मिनिस्टर बनवता येईल का? नाही.
So first is wrong. According to the Representation of People Act 1951, person convicted of criminal offense and sentenced to imprisonment for 5 years is permanently. किती एक्स्ट्रीम स्टेटमेंट दिलेलं आहे. जरी हे माहिती असेल नसेल तरी पण परमनंटली कोणाला ते करतायत का? अनलेस अँड अंटिल ते टेररिस्ट वगैरे झाले तरी पण त्याच्याबद्दल फारसं त्याच्यावर बोलणं झालेलं नाही आहे. बट 5 इयर्ससाठी जर का गेलं तर परमनंटली डिस्क्वालिफाईड नाही आहे. याच्या काय आणि बऱ्याच वेळेला लालू प्रसाद झालं, यामुळे या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा चर्चेमध्ये होत्या. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, त्यांना इतक्या वर्षांची सजा झाली, त्याच्यानंतर आता ते इतक्या वर्षांनी परत लढायला उभे राहत आहेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत होत्या. त्यामुळे ही जरी कन्सेप्ट माहिती नसेल तरी करंट अफेअर्समध्ये किंवा चर्चांमध्ये कधीतरी ही गोष्ट गेलीच असेल. सो याचा आन्सर नीदर. So आता question number 21, with reference to the history of India, consider the following pairs. Aurang, in charge of treasury of the state. Banyan, Indian agent of the East India Company. Mirazdar, designated revenue payer to the state. Which of the pairs given above is or are correctly matched? So Aurang in charge of the treasury state, no. This was म्हणजे हा पण completely factual question होता. औरंग इन चार्ज ऑफ द ट्रेजरी ऑफ द स्टेट नाही. बनियन इंडियन एजंट ऑफ द ब्रोकर सारखा होता. आणि बनियन जरी समजा नसेल माहिती तरी बनियन, बनिया ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा म्हणजे वर्ड एनॉलॉजी कशी लागते तसं बनियनवरनं बनिया वगैरे हे सगळं असे वर्ड थोडंसं आठवून बघायचं की याच्याशी काय रिलेटेड आहे का. मग बनिया याच्याशी थोडाफार होऊ शकतं का. इंडियन एजंट टू द ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ट्रेडिंगशी रिलेटेड काहीतरी आहे का. हो, तर ते ब्रोकर टाईपच होते. त्याच्यामुळे बनियन इज राईट. मिराजदार डेझिग्नेटेड रेव्हेन्यू पेअर टू द स्टेट. रयतवारी सिस्टीममध्ये हे जे मिराजदार होते ते रेव्हेन्यू पे करायचे. सो थोडासा नॉलेज रिलेटेड, थोडासा नॉलेज रिलेटेड आणि थोडासा वर्ड एनॉलॉजी अशा पद्धतीने हे क्वेश्चन होता. सो याचा आन्सर 2 आणि 3. पण परत सांगते की जे पण मेडिएवलचे टर्मिनॉलॉजीज आहेत आणि एन्शंटच्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्यावर ब्लाइंड गेसेस घ्यायचे नाही. थोडंफार एनॉलॉजी लागत असेल तरच घ्या, अदरवाईज ब्लाइंड गेसेस घेण्यात काहीच अर्थ नाही आहे. क्वेश्चन नंबर 22, विथ रेफरन्स टू द परत बुद्धिझमची थीम आहे. विथ रेफरन्स टू द रिलीजियस हिस्ट्री ऑफ इंडिया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Savirwadians belongs to Mahayana Buddhism. Lokottarwadin sect was the offshoot of Mahasangika sect of Buddhism. The deification of Buddha by Mahasangikas fostered the Mahayana Buddhism. सो महायाना बुद्धिझम आणि हिनयाना बुद्धिझम याच्यावर बऱ्यापैकी आधी पण क्वेश्चन विचारले UPSCने. सो महायाना बुद्धिझममध्ये तेच होतं की ते थोडेसे रिलॅक्स झाले होते की त्यांनी डेइफिकेशन वगैरे म्हणजे गौतम बुद्ध हा देव आहे वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी चालवल्या होत्या. सो दिस वॉज कम्प्लिटली राईट. सो 1 आणि 2 गेला. आता उरले होते 2, 3 आणि 1, 2 आणि 3. हे पण म्हणजे नॉलेजशी रिलेटेड होतं, त्याच्याशिवाय नसतं मारता आला हा क्वेश्चन. स्थविरवादीन्स बिलॉंग टू महायाना बुद्धिझम. सो स्थविरवादीन हे थेरवादाचे म्हणजे थेरवादा आजचं जे आहे त्याच्याशी थोडंसं रिलेटेड होतं, जे की श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम वगैरे या साईडला म्हणजे इंडियाच्या ईस्ट साईडला, ईस्टर्न एशियामध्ये थेरवादा थोडीशी स्ट्रिक्ट टाईपची जी स्कूल होती की ज्याच्यामध्ये त्यांनी बुद्धाचे जे ओरिजिनल आहे पाली टेक्स्टला ते चिकटून होते. बुद्ध एक नॉर्मल माणूस आहे अशा टाईपच्या या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. डेइफिकेशन वगैरे जे होतं हे महायाना बुद्धिझममध्ये. डेइफिकेशन म्हणजे की बुद्ध देवता आहे, डेटी त्याला कन्सिडर केला जायचं. ह्या सगळ्या हे थेरवादा जी आहे ही सगळी म्हणजे भारतापासून इकडे श्रीलंका झालं आणि ईस्टर्न साईड आहे या सगळ्या साईडला थेरवादा बुद्धिझम बऱ्यापैकी पॉप्युलर होतं. त्याच्यामुळे हे थेरवादाचं होतं. सो 1 वॉज रॉंग आणि याचा आन्सर 2 आणि 3. लोकोत्तरवादीन सेक्ट वॉज द ऑफशूट ऑफ महासंगिका सेक्ट ऑफ बुद्धिझम. येस, ट्रू. आता त्यांनी बऱ्यापैकी याच्यावर क्वेश्चन विचारणं बऱ्यापैकी कमी केलेलं. आता थोडंसं ते वेगळ्याच अँगलनी जात आहेत. बुद्धिझम जैनिझमवर थोडा त्यांचा फोकस कमी झाला आहे. 23, which of the following statements correctly explain the impact of industrial revolution on India during the first half of the 19th century? सो इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं आणि त्याचं फर्स्ट हाफ ऑफ इंडियन सेंचुरी. फर्स्ट हाफ म्हणजे काय? फर्स्ट हाफ ऑफ द 19th सेंचुरी. 19th सेंचुरी म्हणजे 1800 पासून सुरू होईल. फर्स्ट हाफ म्हणजे समजा आपण फर्स्ट क्वार्टर जरी धरला 1825 मध्ये. सो हा जेव्हा पण असं येतं ना की फर्स्ट हाफ ऑफ द 19th सेंचुरी लगेच इथे असं लिहून टाकायचं म्हणजे आपल्या डोक्यात एक टाइमलाईन लगेच तिथे सेट होऊन जाते. 1801 टू बी प्रिसाइज.
1801 टू समजा फर्स्ट क्वार्टर घेतला आपण 1825 फर्स्ट हाफ ऑफ द 50 आणि इथे तर फर्स्ट हाफच म्हणलं सॉरी 25 पण नाही 1850 1801 टू 1850 सो इथे फर्स्ट हाफ ऑफ द 19th सेंचुरी. इंडियन हँडीक्राफ्ट वेर रुइंड. ठीक आहे. मशीन्स वर इंट्रोड्यूस इन द इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्री इन लार्ज नंबर्स. Indian railways were laid in many parts of the country. Heavy duties were imposed on the imports of British manufacture. So हे तर पॉसिबलच नाही आहे जेव्हा की अजून म्हणजे 1885ला तर आपली काँग्रेस झाली होती. ठीक आहे. तोपर्यंत म्हणजे ते तर एनिवे पिळवणूकच चालली होती ना ब्रिटिशांची आपल्यावर. सो हेवी ड्युटीज वर इम्पोज्ड ऑन द इम्पोर्ट्स ऑफ ब्रिटिश मॅन्युफॅक्चर पॉसिबलच नाही. इनफॅक्ट ते आपल्या ज्या गोष्टी एक्सपोर्ट होतात त्याच्यावर टॅक्स लावत होते. त्याच्यामुळे हे तर पॉसिबलच नाही. हे तर डिलीटच झालं. रेल्वे लाईन्स वर लेड इन मेनी पार्ट्स ऑफ द कंट्री. 1853 मध्ये पहिली रेल्वे आली ठाणे टू पोरबंदर आणि मेनी पार्ट्समध्ये कुठे येणार 1853 म्हणजे एक तर ती सेकंड हाफमध्ये गेली. त्याच्यामुळे दिस वॉज ऑल्सो रॉंग. मशीन्स वर इंट्रोड्यूस्ड इन इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्री इन लार्ज नंबर्स. इज इट पॉसिबल? ब्रिटिश फर्स्ट हाफ ऑफ द 19th सेंचुरी आणि लार्ज नंबरमध्ये त्यांनी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन त्यांच्याकडे आल्या लगेच आपल्याकडे टाकून पण दिलं. पॉसिबल आहे? डेफिनेटली नॉट. सगळं पिळवणुकीशी रिलेटेड जी गोष्ट आहे. इंडियन हँडीक्राफ्ट्स वर रुइंड. त्यांचा कामधंदा गेला. सगळे जे पण आर्टिशन्स होते त्यांचा. ही तर बेसिक गोष्ट आपण वाचतो. आणि आता या क्वेश्चनमधून ही पण एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. त्यांनी इथे पण फर्स्ट हाफ ऑफ द 19th सेंचुरी असं टाकलं. त्यानंतर 2021चा जो पेपर पाहिला होता आपण त्यांनी पाहिलं होतं इन द फर्स्ट क्वार्टर ऑफ द 17th सेंचुरी. त्यामुळे हिस्ट्री वाचताना आपल्याला आता नेक्स्ट टाइम काय करायचं की फर्स्ट म्हणजे स्पेक्ट्रममध्ये पण एनिवे त्यांनी फर्स्ट हाफ फर्स्ट क्वार्टर वगैरे अशा गोष्टी काही काही दिलेल्या आहे की एवढ्या एवढ्या पिरियडमध्ये असं झालं. सो वाचताना हा अँगल ठेवायचा आहे की टाईमलाईननुसार कशा कशा गोष्टी चालल्या आहेत. स्पेसिफिक पिरियड जरी स्पेसिफिक इयर जरी लक्षात येत नसेल तरी फर्स्ट क्वार्टर फर्स्ट हाफ सेकंड हाफ याच्यामध्ये काय होत आहेत कशा कशा गोष्टी हलत आहेत इकडून तिकडे त्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला लक्ष देणं महत्त्वाचं आहे. Question number 24. Consider the following events in the history of India. Rise of Pratiharas under King Bhoja, establishment of Pallava power under Mahendravarman I, establishment of Chola power by Parantaka I, Pala dynasty founded by Gopala. What is the correct chronological order of the above events starting from the earliest time? याच्या आधी पण मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी म्हणजे टाइमलाईन शिकवली होती. या सगळ्या याच्यामध्ये दिसेल की कुठे कुठे कसं कसं फॉर्मेशन झालेलं आहे डिनेस्टीचं. सो पल्लवा डेफिनेटली सर्वात आधी आहे. हे जे संगमेज मधले चोला आहे पारंतका वन तिथला नव्हता. पारंतका वन चोलाज ऑफ तांजोर. सो पल्लवा कधी एस्टॅब्लिश झाले 350 AD 850 AD. त्याच्यानंतर हे चोला. सो ॲटलिस्ट याच्यावरून आपल्या या एका टेबलवरनं एवढं तरी कळतं की बाबा एस्टॅब्लिशमेंट ऑफ पल्लवा पॉवर अंडर महेंद्रवर्मन 1 आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ चोला पॉवर बाय पारंतका 1. 2 नंतरच 3 आला पाहिजे. ठीक आहे. 2 नंतर 3 कुठे कुठे येतोय हा गेला हा गेला 2च्या नंतर 3 आहे. आता उरला 1 आणि 4 4 आणि 1. 1 काय राईज ऑफ प्रतिहारा अंडर किंग भोजा आणि 4 पाला डिनेस्टी फाउंडेड बाय गोपाला. सो जेव्हा पण माझं तर असं पाठ होतं पाला प्रतिहारा प्रतिहारा पाला असं कधी म्हणलं गेलं नाही. पाला प्रतिहारा हे माझ्या डोक्यात होतंच. त्याच्यामुळे 4 आणि 1. आणि मी जेव्हा हा चार्ट एक्सप्लेन केला होता तेव्हा पण सांगितलं होतं की पोस्ट गुप्ता एज नंतर इथे अर्ली मेडिवल एजला मी जसे इथे होयासाळे यादवासचे टाइम पिरियड टाकलेले आहेत. सो ह्या ज्या डिनेस्टी आहे सेना झालं चौहान झालं हिंदूशाही डिनेस्टी झालं सोलंकी डिनेस्टी झालं तुम्ही अजून थोडंसं ॲडिशन करून तुमच्या ज्या डिनेस्टीज आहेत ज्याच्यावर UPSC आता मेडिवलमधल्या बरेचसे म्हणजे हा जो पार्ट आहे याच्यामध्ये त्यांनी चंडेलाजवर पण 2025च्या टेम्पल आर्किटेक्चरबद्दल विचारलं होतं. टेम्पल नाही त्यांच्या आर्किटेक्चरबद्दल विचारलं होतं. सो ते ह्या पार्टवर आता बऱ्यापैकी फोकस करतात. सो हा पार्ट थोडासा इलॅबरेटिव्हली आपल्याला करणं गरजेचं आहे. तो या चार्टमध्ये इथे मांडा किंवा एक स्पेसिफिकली वेगळा एक या चार्टच्या मागे थोडासा एक पेज लावून बाकीच्या डिनेस्टी तिथे लिहून टाकायच्या. ठीक आहे. सो मेन्स आणि प्रिलिम्स या दोन्ही दृष्टींनी आता ह्या पार्टवर UPSC बऱ्यापैकी फोकस करत आहेत. सो तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 25. Which of the following phrases defines the nature of the hundi generally referred to in the sources of the post Harsha period? ठीक आहे. पोस्ट हर्षा पिरियड मध्ये पोस्ट हर्षा पिरियड मध्ये हुंडी.
सो याच्या आधी पण MP-लॅडचं स्कीमचा जो मी क्वेश्चन सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण थोडंसं आजूबाजूला लक्ष दिलं तर बरेचसे क्वेश्चन, 1-2 क्वेश्चन तरी याच्यामध्ये आपल्याला आरामात येऊ शकतात. सो यातला हा जो क्वेश्चन आहे हुंडीचा, हुंडी कोणी जर का साऊथ इंडियामध्ये किंवा साऊथ इंडियन टेम्पल्समध्ये वगैरे गेलं असेल तिथे ना अशी दानपेटी टाईप ठेवलेली असते हुंडी. सो ही आता हिरव्या कलरमध्ये दाखवली आहे, तिथे जनरली पितळेची वगैरे अशा बऱ्यापैकी ते, आणि त्याच्यावर हुंडी लिहिलेलं असतं. सो जर का एखाद्याचं एक ऑब्झर्वेशन असेल असं, सो हुंडी म्हणजे पैशाशी रिलेटेड, पैसे ज्याच्यामध्ये ठेवलेले आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड काहीतरी गोष्ट असं एक येईल. आता ऑप्शन जर का वाजले, अन ॲडवायझरी इश्यूड बाय द किंग टू हिज सबऑर्डिनेट्स, अन ऑर्डर फ्रॉम द फेडरल लॉर्ड टू हिज सबऑर्डिनेट्स. सो हे 2 टाईपचे आणि पैशाशी रिलेटेड या 2 आहे. अ डायरी टू बी मेंटेन फॉर डेली अकाउंट्स, अ बिल ऑफ एक्सचेंज. सो हे 2 तर पैशाशी रिलेटेड नाहीच आहे, कट झाले आहे. आणि परत बघा ग्रुपमध्ये त्यांनी दिलेले आहे हे 2 पैशाशी रिलेटेड, हे सबऑर्डिनेट्स आणि त्याच्याशी म्हणजे ऑर्डर आहे. आणि ॲडवायझरी इश्यूड बाय द किंग टू हिज सबऑर्डिनेट्स अँड ऑर्डर फ्रॉम द फेडरल लॉर्ड टू हिज सबऑर्डिनेट्स, किती सेम आहेत, म्हणजे जस्ट थोडेसे वर्डिंग बदलले आहे. त्याच्यामुळे इधर हे किंवा हे असं नसूच शकते, कारण ते दोन्ही सिमिलरच आहे, फक्त वर्डिंग चेंज केलेले आहेत. द डायरी टू बी मेंटेन फॉर द डेली अकाउंट आणि अ बिल ऑफ एक्सचेंज. सो या 2 गोष्टी आहे, याच्या ह्या दोघांपर्यंत तरी तुम्ही येणं एक्सपेक्टेड होतं हुंडी, जर का नॉर्मल माहिती असेल तर. आणि तसं पण हुंडी मला NCERTचं मी ते बुक खूप शोधलं की ज्याच्यामध्ये NCERTमध्ये ना साईडला असं पर्पल कलर किंवा असे काही बॉक्सेस असतात ज्याच्यामध्ये त्यांनी वर्ड्स वगैरे दिलेले आणि त्याचे एक्झाम्पल्स दिले. सो त्याच्यात एका ठिकाणी हुंडी दिलेलं आहे आणि एक NCERTचंच 11-12चं ट्रेडचं कुठलं तरी NCERT, पण ते जनरली आपण रेफर करत नाही त्यामुळे मी तो रेफरन्स देणार नाही. पण मला स्वतःला आठवतं की हिस्ट्रीच्या कुठल्या तरी बुकमध्ये त्यांनी हुंडी इथे साईडला लिहिलं होतं, कारण NCERT पूर्ण वाचले नसतील तरी पण साईडचे जे वर्डिंग्स असतात ना ज्याचे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेले आहेत ते जरी वाचले तरी बऱ्यापैकी फायदा होतो. हुंडी असा तशापैकीच एक होता, मी खूप शोधला पण मला नाही मिळाला. पण नसेल तरी पण अशा एका जनरल नॉलेज, जनरल एका सेन्सनी याचं बिल ऑफ एक्सचेंज या आन्सरपर्यंत आपण पोहोचू शकतो. आता 2 आपण पोहोचले, डायरी टू बी मेंटेन अकाउंट्स. काही लोकांना हेही वाटू शकतं बट स्टील पैशाशी म्हणजे मोर अप्रोप्रिएट, व्हॉट वुड बी द मोर अप्रोप्रिएट थिंग. जेव्हा पण म्हणजे UPSCमध्ये जनरली आन्सर सोडवताना हा खूप वेळेला एकदा म्हणजे डायलेमा येतो स्टुडंट्सला, हे काय आणि जनरली त्याच्यातलं सगळ्यात चुकीचं जे असतं ना ते सिलेक्ट केलं जातं. ते का सिलेक्ट केलं जातं ह्याचं पण ॲनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. जर का PYQ वारंवार सोडवले तर ते चुकीचं आन्सर सिलेक्ट करण्याची जी आपली एक धारणा बनलेली असते ती तोडायला मदत होते. म्हणून PYQ वारंवार बघा. So next question, with reference to the book Deshar Katha written by Sakharam Ganesh Devskar during the freedom struggle, consider the following statements. It warned against the colonial states' hypnotic conquest of the mind. Wordings बघा, it warned against the colonial states hypnotic conquest of the mind. It inspired the performance of Swadeshi street plays and folk songs. Inspired. याच्या आधी पण आपण एक वर्ड पाहिलं होतं ज्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स होता. ठीक आहे. थर्ड, द यूज ऑफ देश बाय देवस्कर वॉज इन द स्पेसिफिक कंटेक्स्ट ऑफ द रिजन ऑफ बेंगॉल. सो हे 2 वर्ड हे किती लूजली मेड सेंटेन्सेस आहेत आणि हा किती स्पेसिफिक कंटेक्स्टमध्ये की म्हणजे त्यांनी देश हा जो शब्द उच्चारला आहे ना तो फक्त आणि फक्त बाबा बेंगॉलशीच रिलेटेड आहे, बाकी कशाशी रिलेटेड नाही आहे. हे किती त्यांनी एक्स्ट्रीमिटीज करायला गेलेलं आहे. म्हणजे आता हे जे आहेत गणेश देशर कथा आणि सखाराम गणेश देवस्कर हे कुणालाही माहिती नव्हतं हे त्यावेळेला 2020मध्ये. आता ते त्यांनी टाकले असतील बुक्समध्ये बिकॉज 2020मध्ये हा क्वेश्चन विचारला आहे, पण तेव्हा माहिती नव्हतं. पण हे 2 लूजली मेड स्टेटमेंट आहे, हाय व्हेरी स्पेसिफिक स्टेटमेंट आहे. देर इज अ हाय चान्स की हा रॉंग असू शकतो आणि दिस इज रॉंग. देश बाय द देवस्कर वॉज इन द स्पेसिफिक कंटेक्स्ट ऑफ रिजन ऑफ बेंगॉल. देशर काथा त्यांनी म्हणलेलं आहे, म्हणजे देशर कथा आणि बेंगॉली आहे. सो एक कन्फ्युजन होऊ शकतं की माणूस मराठी दिसतोय बेंगॉली लिहिलेला आहे. सो तेवढ्यासाठी त्यांनी तो स्पेसिफिक हा असा एक स्टेटमेंट टाकला आहे की यूज बाय देवस्कर वॉज इन द रिजन ऑफ बेंगॉल. पण इथे बघा ना म्हणजे कुठलाही हिस्टोरियन जेव्हा पण असं म्हणतो तेव्हा तो बुकमध्ये असं सांगणार आहे का की नाही माझ्यासाठी देशाची कल्पना काय फक्त बेंगॉल बस बाकी काही नाही, असं असण्याचे म्हणजे हे असण्याचे चान्सेस किती कमी असणार आहे. सो दिस इज रॉंग. दॅट टू
जेव्हा की ते अगेन्स्ट द कॉलनियल गोष्टी बोलतात, तर कॉलनी फक्त बेंगॉलशी रिलेटेड होती का? बाकी सगळ्या संपूर्ण भारतामध्ये पसरलेल्या होत्या कॉलनीज. त्यामुळे जेव्हा ते कॉलनियल स्टेटच्या हिप्नोटिक कॉन्क्वेस्ट ऑफ माइंडबद्दल बोलत आहे, तेव्हा देश ही संकल्पना त्यांच्यासाठी किती मोठी असेल. ते माइंडच्या लेवलला बोलतात, नॉट एका रिजन लेवलला बोलतात. ठीक आहे. सो हा स्पेसिफिक स्टेटमेंट इथे लागू होणार नाही. त्यामुळे 1 आणि 3 पण एकत्र जाणार नाहीत. सो 3 डिलीट केल्यानंतर 1 आणि 2 आन्सर येतं. क्वेश्चन नंबर 27 त्यांनी गांधी इर्विन पॅक्टबद्दल विचारला होता, जो की त्यांनी डिलीट केला. त्याच्यामुळे त्याच्यात डिस्कस करण्यासारखं नाही. पण गांधी इर्विन पॅक्ट, त्याच्यानंतर बाकीचे जे काही असे पॅक्ट्स झालेले आहेत किंवा राजगोपालाचारी फॉर्म्युला झाला, क्रिप्स मिशन झालं, ह्या सगळ्या गोष्टी, ऑगस्ट ऑफर झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याचे पॉईंट्स बाय पॉईंट्स माहिती असायला पाहिजे. कारण ऑगस्ट ऑफरवर पण क्वेश्चन आले पॉईंट्स बाय पॉईंट्स. सो त्या गोष्टींमध्ये काय काय आहे त्या गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे. एक मिनिट. क्वेश्चन नंबर 28 हा खूपच छान क्वेश्चन आहे. द विटाळ विध्वंसक, द फर्स्ट मंथली जर्नल टू हॅव द अनटचेबल पीपल ॲज इट्स टार्गेट ऑडियन्स वॉज पब्लिश्ड बाय गोपाळबाबा वलंकर, ज्योतिबा फुले, मोहनदास करमचंद गांधी, भीमराव रामजी आंबेडकर. सो आपण मराठी आहे आणि MPSCचा ज्यांनी अभ्यास केला असेल किंवा कधीतरी, गोपाळबाबा वलंकर हे त्याचं आन्सर आहे. पण ह्या क्वेश्चनमधून एक पॅटर्न आपण लक्षात घेऊ शकतो की बघा, विटाळ विध्वंसक या बुकबद्दल समजा जनरली कोणी नाही ऐकलेलं आहे. ज्योतिबा फुले, महात्मा मोहनदास करमचंद गांधी आणि भीमराव रामजी आंबेडकर. सो हे तिन्ही खूप वेल नोन पर्सनॅलिटीज आहे. आउट ऑफ ऑल द थिंग्स ते गोपाळबाबा वलंकरची पर्सनॅलिटी फारशी कोणाला माहीत नाही, त्याच्याबद्दल ते का आन्सर देतील? ठीक आहे. त्याच्यामुळे हे आन्सर आहे. यांचे बरेचसे पुस्तकं आपल्याला माहिती आहे, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, असे बरेचसे त्यांचे बुक्स आहेत. मोहनदास करमचंद गांधीचे माझे सत्याचे प्रयोग, BR आंबेडकरांचे बरेचसे पुस्तकं. पण हे तिन्ही खूप वेल नोन पर्सनॅलिटी आणि त्याच्यामध्येच गोपाळबाबा वलंकर, का ते असं देतील? सो अशा वेळेला जेव्हा माहिती पण नसेल तेव्हा पण हा एक असा पॅटर्न आहे की ज्याच्यामध्ये ते 3 खूप वेल नोन गोष्टी देतात आणि ते गोपाळबाबा वलंकर देतात, किंवा एक खूप अननोन फॅक्ट देतात. सो ते आन्सर असण्याची शक्यता आहे. जेव्हा की आपल्याला माहिती आहे की यांचे आपण एवढे पुस्तक वाचले आणि किंवा यांच्याबद्दल एवढी माहिती आहे की हे असं मी कधी वाचलेलं नाही आहे. ठीक आहे. So question number 29, with reference to the history of India, the term Kulyavapa and Dronavapa denote measurement of land, coins of different monetary value, classification of urban land, religious rituals. परत इथे बघा, इथे त्यांनी हे जे 2 गोष्टी सिमिलर लेवलला आहे आणि त्याच्यामधलाच एक आन्सर आहे. सो कुल्यवापा आणि द्रोणवापा, मला तर मी जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवला होता मी वापा मापा असं करून ते केलं होतं आणि मला असं वाटलं माप म्हणजे दिस इज समथिंग रिलेटेड टू मेजरमेंट असणार आहे. पण तो खूपच लॉंग शॉट होता माझा, तो लकीली लागला. पण असे लॉंग शॉट घ्यायचे नाही जनरली. पण कुल्यवापा आणि द्रोणवापा याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय? जर का माहिती असेल तरच घ्या, अदरवाईज फारसं नाही. माझा तो लागला कारण मी वापा आणि मापावरून ते केलं होतं की हे वाप म्हणजे वापा, किंवा अजून काही येऊ शकते की वाप. जमिनीचं जेव्हा आपण 0 बजेट फार्मिंगमध्ये वगैरे वापसा देतो किंवा अशा सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहे. सो दिस इज समथिंग रिलेटेड टू लँड. आता क्लासिफिकेशन ऑफ अर्बन लँड, वापा किंवा वापसा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतीमध्ये रिलेटेड असतात, त्या अर्बन रिलेटेड आहेत का नाही, त्याच्यामुळे हा पण गेला. आणि मेजरमेंट ऑफ लँड हा एक ऑप्शन आपल्याकडे उरतो. पण हा केव्हा घ्यायचा की जेव्हा आपल्याला थोडंसं कॉन्फिडन्स आलेलं आहे पेपरवर आणि म्हणजे PYQ सोडून जर कॉन्फिडन्स जास्त वाढलेला आहे त्यावेळेला, त्याच्यासाठी PYQ वारंवार बघणे, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स पण आपल्याला सोडवता येतात. Question number 30. Who among the following rulers advised his subject through this inscription? Whoever praises his religious sect or blames other sects out of excessive devotion to his own sect with the view of glorifying his own sect, he rather injures his own sect very severely. So अशोका, समुद्रगुप्त, हर्षवर्धन आणि कृष्णदेवराय. सो या सगळ्यांमध्ये जरी आपल्याला हा कुठल्या म्हणजे इन्स्क्रिप्शनवर लिहिलेलं आहे काय नसेल माहिती, पण आपण जेवढी पण हिस्ट्री वाचली त्याच्यामध्ये काय वाचलं, समुद्रगुप्ताबद्दल एक आपल्याकडे इन्स्क्रिप्शन आहे. हर्षवर्धनाचं एक मला आठवत नाही, त्याच्यावर हर्षवर्धनाची साईन पण आहे त्या इन्स्क्रिप्शनवर. मी एक सर्च करून ते सांगते. सो ती एक असे आहेत. सो असे 2-3च कृष्णदेवरायांच्या बद्दल इन्स्क्रिप्शन आणि इन्स्क्रिप्शन थ्रू लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवणं आहे. हे कोणाचं प्रॉमिनंटली कोण होता? डेफिनेटली अशोक.
सो अशोका, जरी हे माहिती नसेल तरी आपल्या म्हणजे काय म्हणतात आपल्या सब्जेक्ट्स म्हणजे जो रूलर आहे आणि त्याचे सब्जेक्ट म्हणजे त्याची जी जनता आहे त्याच्याशी कम्युनिकेशनचा सगळ्यात जास्त कोणी वापर केला, पिलर्स किंवा इन्स्क्रिप्शनचा, दॅट वॉज अशोका. म्हणून याचा आन्सर अशोक येईल. समुद्रगुप्ताचं एक इन्स्क्रिप्शन आहे, हर्षवर्धनाचं एक, ते पण समुद्र प्रशस्ती आहे ते स्वतः समुद्रगुप्ताने सब्जेक्टसाठी दिलेली नाही आहे, प्रयाग प्रशस्ती आहे ती समुद्रगुप्ताची. ठीक आहे, सो याचा आन्सर ए आहे हर्षवर्धन. अशा वेळेला तर इथे पण सगळे वेल नोन होते आणि गोपाळबाबा अलंकारचा जो क्वेश्चन होता हे वेल नोन होते, हे अननोन होतं. याच्यामध्ये मोस्ट प्रॉमिनंट जी गोष्ट आहे ती, सो असे जे काही पॅटर्न्स आहेत ते लक्षात ठेवा, डोक्यात ते एकदम भरून घ्या, सो दॅट नेक्स्ट टाइम असे क्वेश्चन आले तर ते आरामात कॉन्फिडन्सनी आपण ते सोडवू शकतो. परत बुद्धिसंभार, विथ रेफरन्स टू द कल्चरल हिस्ट्री ऑफ इंडिया विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द पारामिताज. पारमिता म्हणजे काय, ही कन्सेप्ट आहे बुद्धिझममधली की असे काही 6 व्हर्च्यूज आहेत ते ज्याला मिळतील तर मग तो एनलाइटन्ड सोल होईल. सो त्याचा आन्सर आहे द अर्लिएस्ट धर्मशास्त्र टेक्स्ट रिटन इन द अफोरिस्टिक or sutra style, philosophical schools that did not accept the authority of Vedas, perfection whose attainment led to the bodhisattva path, powerful merchant guilds of early medieval South India. सो याचा आन्सर हे आहे. सो ते 6 परमिताज आहेत म्हणजे 6 व्हर्च्यूज आहेत, व्हॅल्यूज म्हणा व्हर्च्यूज म्हणा की जे समजा अटेंड केले तर परफेक्शन हुज अटेनमेंट लेड टू द बोधिसत्व पाथ. हे सगळे 6 व्हर्च्यूज जर का अटेंड केले तर तुम्ही बोधिसत्व म्हणजे एनलाइटन सोलच्याकडे जाल. दान, जनरॉसिटी, शीला, मोरॅलिटी म्हणजे शील, दान, शील, शांती, वीर्य, ध्यान आणि प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, विजडम. ज्ञान म्हणजे ध्यान म्हणजे मेडिटेशन. वीर्य एनर्जी, शांती पेशन्स, शील मोरॅलिटी आणि दान जनरॉसिटी. हे सगळे 6 जर का असेल, 6 परमिताज ज्याच्याकडे असतील तो एनलाइटन. In the context of Indian history, the Rakhmabai case of 1884 revolved around women's right to gain education, age of consent, restitution of conjugal rights. Select the correct answer using the code given below. हा पण अतिशय सुंदर क्वेश्चन होता. सो आता इथे बघा, यांनी टाइम पिरियड देण्याचं काही तर कारण असेल. 1884 मध्ये त्यांनी टाइम पिरियड दिलं की रखमाबाई केस झाली ती पण 1884 मध्ये झाली. ज्यांचा मराठी ऑप्शन असेल त्यांच्यासाठी हा क्वेश्चन खूप इझी आहे, कारण की ब्राह्मण कन्या या कादंबरी जेव्हा पण आपण शिकतो त्याचा रेफरन्स रखमाबाई केसशी लागलेला असतो की कसं मॅरेज राईट्सबद्दल या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. सो आता वुमन्स राईट टू एज्युकेशन, जेव्हा पण आपण इंडियाच्या वुमन्स राईट टू एज्युकेशनबद्दल वगैरे बोलतो, सो आपण हे म्हणजे जनरलिस्टिक सेन्सवर की सावित्रीबाई फुलेंनी कधी शाळा सुरू केली, त्यानंतर जेव्हा काँग्रेसचे सेशन व्हायला लागले तेव्हा कदंबिनी गांगुली या ज्या फर्स्ट ग्रॅज्युएट होत्या बेंगॉलमधल्या, सो त्यांनी एक 1890 का 1880च्या वेळेसचं त्यांनी एक त्याच्यामध्ये एक भाषण पण दिलं होतं एका सेशनमध्ये. तर 1890च्या सेशनला सो हे सगळं जर का होत आहे तर तेव्हा 1884 मध्ये वुमन्स राईट टू गेन एज्युकेशन बद्दल ही केस होणं शक्य आहे का, जेव्हा की ऑलरेडी वुमन एज्युकेशन बऱ्यापैकी प्रोपोगेट झालेलं आहे, बऱ्याच स्कूल्स झाल्या होत्या, वुमन एज्युकेशनबद्दल बऱ्यापैकी बोलणं चाललेलं, त्यांच्या राईट्सबद्दल बोलणं चाललेलं एज्युकेशन स्पेसिफिकली. तेव्हा हे जरा ऑफ द ट्रॅक वाटतं. एज ऑफ कन्सेंट आणि रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स, परत यांचा एक ग्रुप होतो. जरा ठीक आहे, माहीत नाही आहे की रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स काय, लगेच हिंदीमध्ये पाहायचं. दाम्पत्य अधिकारो का प्रतिस्थापन, रेस्टिट्यूशन म्हणजे काय, प्रतिस्थापना कशाची तरी, आणि कॉन्ज्युगल राईट्स माहिती नाही, दाम्पत्य अधिकार, सहमती की आयु मॅरेजशी रिलेटेड, दाम्पत्य मॅरेजशी रिलेटेड. सो ही जी मुकदमा आहे म्हणजे ही जी केस आहे ही डेफिनेटली एज्युकेशनशी रिलेटेड नाही आहे, कारण की वुमन एज्युकेशन हा मुद्दा तोपर्यंत बऱ्यापैकी सेटल झाला होता, पूर्णपणे नव्हता तरी पण त्याच्यासाठी एक केस होईल आणि त्याच्यामध्ये हे 3 वेगवेगळे टॉपिक्स जे की एज्युकेशन एक वेगळाच आहे आणि हे 2 वेगळेच आहे असं नाही, त्याच्यामुळे हे 2 एकत्र आहे आणि आन्सर हे असण्याचे चान्सेस अतिशय जास्त आहे. असं करून हे एलिमिनेट करायचं आणि 2 आणि 3. सो असं एक जनरल नॉलेज, जनरल सेन्स आपल्याला वापरावा लागतो पेपर सोडवताना, हे कायम लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 33, इंडिगो कल्टिवेशन इन इंडिया डिक्लाइंड बाय द बिगिनिंग ऑफ द 20th सेंचुरी. परत आता हिस्ट्रीचे जे आपण पाहिले होते
क्वेश्चन त्याच्यामध्ये फर्स्ट हाफ फर्स्ट क्वार्टर वगैरे आलं होतं. बिगिनिंग ऑफ द 20th सेंचुरी. 20th सेंचुरी कधी सुरू होते? 1900 पासून तो 19 समजा बिगिनिंग, समजा आपण फर्स्ट क्वार्टर पण नाही बिगिनिंग घेतला 1900 ते 1910 5 पर्यंत वगैरे. तो आपण जो याचा क्वेश्चन सोडवला ना आता फर्स्ट हाफ ऑफ 19th सेंचुरीमध्ये ते रुईन झाले होते की तिथे काय म्हणतात ट्रेन आल्या होत्या भारतामध्ये, अशा त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे बघा ते हिस्ट्रीचे क्वेश्चन कशा अँगलने विचारतात. बिगिनिंग ऑफ द 20th सेंचुरी का झालं काय झालं. सो हिस्ट्रीचा अभ्यास करताना या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या की कुठल्या कुठल्या टाईम पिरियडच्या झोन्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत. सो पेशंट रेजिस्टंट टू द ऑपरेसिव्ह कंडक्ट ऑफ प्लांटर्स, इट्स अनप्रॉफिटेबिलिटी इन द वर्ल्ड मार्केट्स बिकॉज ऑफ न्यू इन्व्हेन्शन्स, नॅशनल लीडर्स अपोजिशन to the cultivation of indigo, government control over the planters. सो आता हे दोन बघा ए आणि सी. नॅशनल लीडर्स अपोजिशन टू द कल्टिवेशन ऑफ इंडिगो, पेजेंट्स रेजिस्टंट टू द ऑपरेसिव्ह कंडक्ट ऑफ प्लांटर्स. सो नॅशनल लीडर तसे पण कितीतरी गोष्टींची डिमांड करते, त्यांनी त्याला काही भीक घातली होती का? नाही. त्याच्यानंतर पेशंट रेजिस्टंट टू ऑपरेसिव्ह कंडक्ट ऑफ प्लांटर्स. पेशंट्सनी एवढे सगळे म्हणजे एवढे पूर्ण स्पेक्ट्रमवर एवढा एक बराच म्हणजे 50-60 तरी रिवॉल्ट्स दिलेले आहे की ज्याच्यामध्ये ट्रायबल रिवॉल्ट आहे किंवा पेशंट रिवॉल्ट्स आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी कशाला असे खूप बोटावर मोजणं आहेत की रिवॉल्ट्स आहे की जे की सक्सेसफुल झाले आणि ब्रिटिशांना त्यांच्या पुढे नमावं लागलं. बाकीच्या ठिकाणी त्यांनी बिलकुल भीक घातलेली नाही आहे. सो ह्या दोन्ही पण गोष्टी या नाहीच, कारण की ब्रिटिश त्याला नमलेच नाही. ते मर्चंट्स होते, मेन म्हणजे कॅपिटलिस्ट होते. त्यांना फक्त पैसा काढून घ्यायचा होता इंडियामध्ये. सो जोपर्यंत इंडिगो फायद्याचा त्यांच्यासाठी होता तोपर्यंत त्यांनी केलं. अदरवाईज त्याच्यानंतर डिक्लाईन का झाले? कारण युरोपमध्ये ॲक्च्युली सिंथेटिक डायसची निर्माण झालं होतं. त्याच्यामुळे जो इंडिगो होता हा त्या मानाने महाग पडत होता आणि त्याची मग डिमांड आपोआप कमी व्हायला लागली. त्याच्यामुळे याचा आन्सर इट्स अनप्रॉफिटेबिलिटी इन द वर्ल्ड मार्केट बिकॉज ऑफ न्यू इन्व्हेन्शन. न्यू इन्व्हेन्शन म्हणजे सिंथेटिक डाईज वगैरे निर्माण झालं होतं, त्याच्यामुळे इंडिगोची फार डिमांड राहिली नव्हती. क्वेश्चन नंबर 34. हा म्हणजे इतका ब्युटिफुल पेपर आहे ना 2020चा की बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहे की आपल्याला जनरल एक आपण जस्ट अभ्यास केलेला तरी पण डोकं जर का शांत ठेवून लॉजिकली थोडासा विचार केला तर बऱ्यापैकी क्वेश्चन सुटत होते. हा पण एक त्याच्यापैकी क्वेश्चन आहे. वेलेस्ली एस्टॅब्लिश द फोर्ट विलियम कॉलेज एट कलकत्ता बिकॉज ही वॉज आस्क्ड बाय द बोर्ड्स ऑफ डिरेक्टर इन लंडन टू डू सो. म्हणजे ते बसलेले लंडनमध्ये आणि ते म्हणतात की नाही तू कलकत्त्याला जाऊन ओपन कर कॉलेज. दुसरे वॉन्टेड टू रिसीव्ह इंटरेस्ट इन ही वॉन्टेड to receive interest in oriental learning in India. to revive interest in oriental learning in India. कुठल्याही आत्तापर्यंत आपण जे पण ब्रिटिशांबद्दलचे क्वेश्चन्स ऐकले त्यांच्या कुठल्या चांगल्या पॉलिसीवर असं आहे का की बाबा ब्रिटिशांनी भारतीयांसाठी काहीतरी खूप चांगलं करायला म्हणून त्यांनी हा केलेला आणि त्याच्यावर UPSCने क्वेश्चन विचारले नाही. जनरली ब्रिटिशांची इमेज ही खराबच आहे, कारण 200 वर्ष आपली फक्त पिळवणूकच झालेली आहे. त्याच्यामुळे ते त्याच्यावर हे रिवाईव्ह करायला वगैरे वगैरे त्यांना काही देणं घेणं नव्हतं, फक्त पिळवणूक आणि लुटवणूक या दोनच गोष्टी करायच्या होत्या. त्याच्यामुळे रिवाईव्ह वगैरे करण्याचा काही संबंध नाही, त्यांना काही देणं घेणं नव्हतं. त्यांच्या फायद्याचं काय आता हे आहे की इथे काही फारसा फायदा दिसतो याच्यामधून काही नाही की बाबा ते बोर्ड ऑफ डिरेक्टर होते, त्यांनी सांगितलं कॉलेज काढला. ही वॉन्टेड टू प्रोव्हाइड विल्यम कॅरी अँड हिज असोसिएट्स विथ एम्प्लॉयमेंट. सो विल्यम कॅरी आपल्याला नाही माहिती विल्यम कॅरी कोणतरी असेल, ठीक आहे, आणि हिज असोसिएट्स विथ एम्प्लॉयमेंट. सो म्हणजे एवढ्या गोष्टींसाठी फक्त यांच्या एक विल्यम कॅरी नावाचा जो कोणीतरी माणूस आहे तो आणि त्याचे जे असोसिएट्स आहेत फक्त यांच्या एम्प्लॉयमेंटसाठी एक अख्खं कॉलेज वेलेस्ली काढेल कलकत्तामध्ये. म्हणजे कितपत लॉजिकल आहे ही गोष्ट. आणि आता ही बघा, ही वॉन्टेड टू ट्रेन ब्रिटिश सिव्हिलियन्स फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज इन इंडिया. हिस्ट्री माहिती असेल तर डेफिनेटली हे माहिती आहे की त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनसाठी लोक लागत होते. ब्रिटिश तिकड म्हणजे IASची एक्झाम वगैरे ते सगळे तिकडे घ्यायचे, तिकडून लोकांना इथे आणायचे, मग इथे आणून त्यांना ट्रेन करण्यासाठी हे कॉलेजेस होते. सो याचा आन्सर D. पण किती लॉजिकली हे तिन्ही पण एलिमिनेट करता आले असा विचार करायचा पेपरमध्ये. हा असाच्या असा क्वेश्चन रिपीट होईलच असं नाही, पण अशा टाईपचा विचार आपण करू शकतो. आता पुढचं काम काय, विल्यम कॅरी कोण आहे, त्याचे असोसिएट्स काय आहे, कशाला विल्यम कॅरी हे का टाकला, आउट ऑफ ऑल द थिंग्स विल्यम कॅरी हा माणूस का टाकला त्यांनी, हे बघणं आपलं काम आहे. Question number 35. With reference to the history of India, Ulgulan or the Great Tumult is the description of which of the following events? The revolt of 1857, the Mapilla Rebellion of 1921, the Indigo Revolt of 1859-60, Birsa Munda's Revolt of 1899 to 1900. Directly spectrum मधला क्वेश्चन आहे बिरसा मुंडा रिव्हॉल्ट. त्याच्यानंतर ह्याच्यावर ऑलरेडी अजून एक क्वेश्चन 2024
4मध्ये हो आणि मुंडा हो हो कोलार आणि या सगळ्या काय आहेत तर लँग्वेज. सो हो आणि मुंडा रिबेलियनचा तेव्हा पण मी रेफरन्स दिला होता. ते तिथे लँग्वेज बद्दल विचारलं, हो कुई हळबी या 3 लँग्वेज बद्दल विचारला होता. बिरसा मुंडा उलगुलान किंवा हो आणि मुंडा रिवॉल्ट हे सगळे बऱ्यापैकी अशा गोष्टी आहे. म्हणजे त्याच थीम भोवती त्यांनी इथे रिवॉल्टवर क्वेश्चन विचारला 2020मध्ये आणि हो हो हा त्यातला वर्ड उचलून त्यांनी 2024मध्ये हो हळबी कुई हा क्वेश्चन विचारला होता. Question number 36. With reference to the scholars literatures of ancient India, consider the following statements. Panini is associated with Pushyamitra Shunga. Pushyamitra Shunga कधी आलेला आहे? विचार करा. त्याच्यानंतर अमरसिम्हा इज असोसिएटेड विथ हर्षवर्धना. हर्षवर्धनाचा टाइम पिरियड काय, अमरसिम्हाचा टाइम पिरियड काय? अमरसिम्हा कोणाच्या पिरियडमध्ये होता? गुप्ता. विक्रमादित्य. कालिदास इज असोसिएटेड विथ चंद्रगुप्ता 2. येस राईट. सो पाणिनी वॉज असोसिएटेड विथ पुष्यमित्र शुंगा. पुष्यमित्र शुंगा कितीतरी लेट आला. त्याच्यानंतर पाणिनी खूप आधी आहे, त्याच्या पण आधी आहे त्यांची टाइम पिरियड. सो आता हा जो टेबल मी दिलेला होता ठीक आहे, शुंगा कणवा इथे आहे त्याच्यामुळे पुष्यमित्र शुंगा इथे असेल. पाणिनी ह्याच्या पण आधी होता बऱ्यापैकी ठीक आहे. त्यानंतर गुप्ता एजमध्ये. सो आता इथे मी हे सगळं प्लेन सोडलं आहे ना. आता आपल्याला माहिती आहे की त्यांनी UPSCमध्ये तसा क्वेश्चन विचारला आहे. सो इथे ॲड करून टाकायचे जे पण UPSCने विचारले. करायचे असतील तर करा, अदरवाईज तसेच लक्षात राहत असतील तर तसेच लक्षात ठेवा. पण हा चार्ट जेवढा डायनामिक तुम्हाला तुमच्या पद्धतीने बनवता येईल तेवढा बनवाल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला होईल की एका पेजमध्ये संपूर्ण हिस्ट्रीची टाईमलाईन, त्याचे लिटरेचर किंवा वॉट एव्हर या सगळ्या गोष्टी तुमच्या रिवाईज होतील. किंवा स्पेसिफिकली लिटरेचरसाठी असं बनवून फक्त इथे लिटरेचर ठेवायचे, स्पेसिफिकली असा आर्ट अँड कल्चरसाठी बनवून त्यावेळेसच्या आर्ट अँड कल्चरच्या गोष्टी टाकू शकता. असं सगळं करू शकता वॉट एव्हर. सो ती पूर्ण ती म्हणजे तो ओपन कॅनव्हास तुमच्यासाठी आहे की तुम्ही कसा ह्या टाईमलाईनचा उपयोग करून आपलं म्हणजे छोट्या क्रिस्प नोट्स बनवू शकता. In the context of recent advances in ह्युमन रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी प्रोन्युक्लिअर ट्रान्सफर इज यूज्ड फॉर. मी त्या दिवशीच जो क्वेश्चन सोडवला होता लावला पण आहे मी इथे तो क्वेश्चन 2021मध्ये मी पूर्ण ही इन्व्हर्टो फर्टिलायझेशन आणि प्रोन्युक्लिअर स्पिंडल ट्रान्सफर ही सगळी कन्सेप्ट एक्सप्लेन केली होती. सो 2020मध्ये त्यांनी सेम क्वेश्चन विचारला होता आणि ती कन्सेप्ट जर का वाचली असती तर 2021चा पण क्वेश्चन डिरेक्ट सोडवता आला असता. So pronuclear transfer is used for fertilization of egg in in vitro by the donor sperm, genetic modification of sperm productivity, sperms producing cells, development of stem cells into functional embryos, prevention of mitochondrial disease in offspring, mitochondrial replacement therapy, pronuclear spindle transfer. मी या सगळ्या एक्सप्लेन केल्या होत्या त्या दिवशी. With the present state of development of artificial intelligence can effectively do which of the following? Bring down electricity consumption in industrial units, create meaningful short stories and songs, disease diagnosis, text to speech convergence, wireless transmission of electrical energy. So UPSC ने याचा आन्सर बी दिलेला आहे की 1, 3 आणि 4. पण म्हणजे जे पण म्हणतात ना की UPSC कधीच चुकत नाही, पण हे त्यावेळेला पण होतं जेव्हा द मिनिंगफुल शॉर्ट स्टोरीज किंवा सॉंग्स बनवणं हे होतं 2020मध्ये. असं नव्हतं असं नाही आहे. बट का UPSCने ते आन्सर दिला आय डोंट नो, बट दिस वॉज ऑल्सो राईट. आता वायरलेस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हे AI याचा काही संबंध नाही. हे पूर्ण इलेक्ट्रिकल एनर्जीशी रिलेटेड आहे, AI सॉफ्टवेअरशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे याचा फार असा संबंध नाही आहे. पण तरी पण त्यांनी शॉर्ट स्टोरीला का डिलीट केलं दॅट कोणालाच आजपर्यंत ते कळलं नाही. पण हे UPSCने 1, 3, 4 आन्सर दिले, पण ते डेफिनेटली चूक आहे. कारण हे शॉर्ट स्टोरीज पण UPSCने म्हणजे AI बनवू शकतो. आता तर माहीतच आहे आपल्याला, त्यावेळेला पण होतंच ते, बट आय डोंट नो वाय त्यांनी असं दिलं.
आता हा VLCचा कम्युनिकेशनचा याच्या आधी पण एक क्वेश्चन म्हणजे कुठलं होतं ते WLANचा क्वेश्चन होता नियर फील्ड कम्युनिकेशनबद्दलचा. त्याच्यामुळे जर का 2020 पण त्यांनी हे विजिबल लाईट कम्युनिकेशनबद्दल विचारलं होतं. त्यानंतरच करंट अफेअर्सच्या सोर्सेसमध्ये बऱ्यापैकी विजिबल लाईट कम्युनिकेशन, बाकीचे कम्युनिकेशन चॅनल्स किंवा त्या गोष्टी ब्लूटूथ ह्या सगळ्या गोष्टींवर बऱ्यापैकी डिस्कशनमध्ये होतं. त्यामुळे हा क्वेश्चन जर का वाचला असता आणि त्या अँगलने विचार केला असता तर नेक्स्ट इयरमध्ये पण तो क्वेश्चन सुटला असता. विथ रेफरन्स टू विजिबल लाईट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट? VLC uses electromagnetic spectrum wavelength 375 to 780 nanometer. VLC is known as a long range optical wireless communication. VLC can transmit large amounts of data faster than Bluetooth. VLC has no electromagnetic interference. ठीक आहे, आता हे एवढं डीपमध्ये आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. हे ह्युमनली बऱ्यापैकी कोणी एवढं पण डीपमध्ये वाचत नाही. सो ठीक आहे, बघूया हे स्टेटमेंट होल्डवर. VLC इज नोन एज लॉंग रेंज ऑप्टिकल वायरलेस कम्युनिकेशन. विजिबल लाईटचं आहे. विजिबल लाईट लॉंग रेंजला जाईल का? म्हणजे आपण एक ट्यूबलाईट जरी ऑन केला तरी तो अख्ख्या म्हणजे किती लांबपर्यंत त्याची लाईट जाऊ शकते. सो ते लॉंग रेंजमध्ये येईल का? नाही. सो 2 कॅन बी एलिमिनेटेड आणि 2 जर का एलिमिनेट झालं डिरेक्ट आन्सरवर आपण येतो 1, 3, 4. VLC कॅन ट्रान्समिट लार्ज अमाऊंट्स ऑफ डेटा फास्टर दॅन ब्लूटूथ. VLC हॅज नो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. ठीक आहे, हे जरा एक्स्ट्रीम जरी वाटत असलं तरी या दोनपैकी एलिमिनेट करायला काय सोपं आहे? हे लोकांनी काय केलं होतं की जेव्हा ट्रिक्स वगैरे हे सगळं तेव्हा खूप चालू होतं ना, त्यामुळे नो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स. सो नो इथे आला ना, सो दिस इज एक्स्ट्रीम. सो लेट्स एलिमिनेट दिस आणि 1, 2, 3 आन्सर केलं होतं आणि तिथेच ते चुकले. त्याच्यामुळे एलिमिनेशन करताना पण जे ट्रिक्स वगैरे दिले की नो आलं तर एलिमिनेट करा, ह्या गोष्टी करायच्या नाहीत. इथे त्यांनी जनरल नॉलेज लावूनच त्या गोष्टी एलिमिनेट करायला जायचं. सो आता आपलं पुढचं काम काय की वेवलेंथ याची 375 to 780 नॅनोमीटर आहे ह्या विजिबल लाईट कम्युनिकेशनची. आपल्या नोट्समध्ये ह्या गोष्टी ॲड करून टाकायच्या. Question number 40. With reference to blockchain technology, consider the following statements. It is a public ledger that everyone can inspect, but which no single user controls. The blockchain technology आता तर सगळ्यांनाच माहिती असेल UPSC मध्ये क्वेश्चन आल्यामुळे. सो ब्लॉकचेनमध्ये हे त्याचं फीचर आहे की इट इज अ पब्लिक लेजर दॅट एव्हरीवन कॅन इन्स्पेक्ट बट विच नो सिंगल युजर कंट्रोल्स. ट्रू. द स्ट्रक्चर अँड डिझाईन ऑफ ब्लॉकचेन इज सच दॅट ऑल द डेटा इन इट आर अबाउट क्रिप्टोकरन्सी ओनली. असं असू शकतं का? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे किती वेरिड युजेस आहेत, त्याच्यामध्ये फक्त ते क्रिप्टोकरन्सीबद्दल करतील का? नाही. दिस इज रॉंग. एलिमिनेट केलं, उरलं 1 and 1 and 3. Which of the statements given above is or are correct? Applications that depend on basic features of blockchain can be developed without anybody's permission. Yes, definitely. ती कारण म्हणजे इथे पण बघा हे दोन्ही स्टेटमेंट म्हणजे कन्सेप्ट वाईज माहितीच असायला पाहिजे, बट हे दोन्ही स्टेटमेंट पण बऱ्यापैकी सिमिलर. इट इज अ पब्लिक लेजर दॅट एव्हरीवन कॅन इन्स्पेक्ट बट विच नो सिंगल युजर कंट्रोल्स. नो सिंगल युजर कंट्रोल म्हणजे एकाचीच गोष्ट एकाच्याच अखत्यारीतली ती गोष्ट नाही. आणि इथे काय सांगत आहे दॅट डिपेंड्स ऑन द बेसिक फीचर्स ऑफ ब्लॉकचेन कॅन बी डेव्हलप्ड विदाउट एनीबडीज परमिशन. नो सिंगल कंट्रोल आणि एनीबडीज परमिशन, विदाउट एनीबडीज परमिशन, हे दोन्ही सिमिलर आहे. सो ह्या अशा सिमिलरिटीकडे लक्ष द्या. मी फार जास्त या अशा टेक्नॉलॉजी समजून ते वेळ घालवण्यात पॉईंट नाही आहे, कारण तुम्हाला मला मेन काय सांगायचं आहे की कशा पद्धतीने आपण जनरल सेन्सनी लॉजिकनी विचार करून क्वेश्चन सोडवू शकतो. बिकॉज हे प्रिलिम्स आहे, आपल्याला 200 मार्क काढून काही मिळणार नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या कट ऑफच्या वरती कसं राहता येईल आणि जास्त डोक्याला ताण न देता त्या गोष्टी कशा करता येईल याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. Question number 41. With reference to carbon nanotubes, consider the following statements. They can be used as carriers of drugs and antigens in the human body. ठीक आहे, ह्युमन बॉडीमध्ये ते कॅरियर्स ऑफ ड्रग्ज अँड अँटीजेन्स करतात. दे कॅन बी मेड इन टू आर्टिफिशियल ब्लड कॅपिलरीज फॉर अन इंजर्ड पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. ओके, म्हणजे हे दोन्ही ह्युमन बॉडीशी रिलेटेडचे काहीतरी कार्य करतात. दे कॅन बी यूज्ड इन बायोकेमिकल सेन्सर्स. ठीक आहे, बायोकेमिकल सेन्सर्समध्ये पण म्हणजे बायोशी रिलेटेडच या गोष्टी चालू आहे, आपल्या बॉडीशी रिलेटेड. अँटीजेन्स म्हणजे यूज्ड एज अ कॅरियर्स ऑफ ड्रग्स बॉडीमध्ये इंटू द आर्टिफिशियल ब्लड कॅपिलरीज बॉडीमध्ये बायोकेमिकल सेन्सर्स म्हणून यूज करतात. कार्बन नॅनोट्यूब्स आर बायोडिग्रेडेबल. विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबाव इज ऑर आर करेक्ट?
जर का बायोडिग्रेडेबल आहे विचार करा, जर का कार्बन नॅनोट्यूब्स बायोडिग्रेडेबल केल्या तर त्या कॅपिलरी म्हणून यूज होऊ शकतात का? जर का त्या बॉडीमध्येच विरघळल्या तर त्या कॅपिलरी म्हणून कशा यूज करणार? सो 2 आणि 4 डेफिनेटली सोबत जाणार नाही, जिथे जिथे 2, 4 आहे गेलं. आता 1, 3, 4 आणि 1, 2 दे कॅन बी यूज एज कॅरियर्स ऑफ ड्रग्स अँड अँटीजेन्स इन द ह्युमन बॉडी. दे कॅन बी मेड इन टू आर्टिफिशियल ब्लड कॅपिलरीज फॉर अन इंजर्ड पार्ट्स ऑफ द ह्युमन बॉडी. दे कॅन बी यूज्ड इन केमिकल सेन्सस. सो 1, 3, 4 म्हणजे जर का 1 आहे तर 2 येईलच ना, दोन्ही असे सेपरेट नाही येणार. सो इधर द आन्सर हॅज टू बी म्हणजे इधर काय म्हणजे एकच उरतो 1 आणि 2 ला घेणारा. सो याचा आन्सर 1 आणि 2. 41चा ए. नाही थोडंच राहिलं, बस शेवटचे 9 क्वेश्चन राहिले. So question number 41. With reference to carbon nanotubes, consider the following statement. They can be used as a carriers of drugs and antigens in the human body. Okay. They can be made into artificial blood capillaries for an injured part of the human body. They can be used in biochemical sensors. Carbon nanotubes are biodegradable. Which of the statements given above is or are correct? 1 and 2 only, 2, 3 and 4 only, 1, 3 and 4 only, 1, 2, 3 and 4. ठीक आहे. सो आता त्यावेळेला हे न्यूजमध्ये होतं करंट अफेअर्समध्ये, त्याच्यामुळे ते कन्सेप्च्युअल आहेच. सो दे आर बायोडिग्रेडेबल आहे का नाही याच्यावर तो अख्खा क्वेश्चन डिपेंड होत होता. सो दे कॅन बी यूज्ड इन द बायोकेमिकल सेन्सर, येस असं वाटतं. त्याच्यानंतर दे कॅन बी मेड इन टू आर्टिफिशियल ब्लड कॅपिलरीज फॉर अन इंजर्ड पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. ओके करू शकत असतील. दे कॅन बी यूज्ड ॲज अ कॅरियर्स ऑफ ड्रग अँड अँटीजेन्स इन द ह्युमन बॉडी. ओके करू शकत असतील. सो नाही माहिती की हे काय आहे. सो याच्यामध्ये इधर हे माहिती पाहिजे होतं की कार्बन नॅनोट्यूब्स आर बायोडिग्रेडेबल ऑर नॉट. आणि जर का ते बायोडिग्रेडेबल आहे तर ते आर्टिफिशियल ब्लड कॅपिलरीज कशा बनवतील. जर का ब्लड कॅपिलरीज बनवल्या आणि त्या बॉडीमध्येच विरघळल्या तर नाही करणार, मग त्या कॅपिलरीज बनवू शकणार नाही. त्याच्यामुळे दिस वॉज रॉंग. They are biodegradable, hence they can be used as carriers of drugs and antigens in the human body. Carrier म्हणजे ड्रग्ज आणि अँटीजेन्स जेव्हा पण आपण कॅप्सूल पण घेतो, कॅप्सूलमध्ये ती जी गोष्ट म्हणजे जे कॅप्सूलचं जे कवर असतं ते बॉडीमध्ये जाऊन विरघळून जातं. जर का तुम्ही पाहिलं असेल पाण्यात जर का ती कॅप्सूल टाकली तर त्याचं वरचं जे आहे ते जेली टाईप किंवा असं वेगळंच ते मटेरियल असतं आणि ते होऊन जातं. सो तशाच टाईप ह्या कार्बन नॅनोट्यूब्सच्या आहेत. त्याच्यामुळे 1, 3 आणि 4 त्याचा आन्सर आहे. सो दिस इज त्या बायोडिग्रेडेबल आहेत आणि त्याच्यामुळे दे कॅनॉट बी मेड एज आर्टिफिशियल कॅपिलरीज फॉर अन इंजर्ड पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यावर करंट अफेअर्समध्ये ती गोष्ट कव्हर होतेच प्रत्येक वेळेला. Question number 42. Consider the following activities. Spraying pesticides on a crop field, inspecting the craters of active volcanoes, collecting breath samples from sprouting whales for DNA analysis. At the present level of technology, which of the above activities can be successfully carried out by using drones?
स्प्रेइंग, आता ड्रोन्स आहे हां, स्प्रेइंग पेस्टिसाइड्स ऑन क्रॉप फील्ड हे तर डेफिनेटली यूज केलाच गेलं होतं आणि ड्रोन टीव्हीचा जो कन्सेप्ट चालू आहे त्याच्यामध्ये तर अशा बऱ्यापैकी या कन्सेप्ट आहेतच. इन्स्पेक्टिंग द क्रेटर्स ऑफ ॲक्टिव्ह व्होल्कॅनोज, यस इन्स्पेक्टच करायचं आहे की बाबा ॲक्टिव्ह व्होल्कॅनो आणि त्याच्यावरती काय होऊ शकतो. कलेक्टिंग ब्रेथ सॅम्पल्स फ्रॉम स्प्राउटिंग वेल्स फॉर DNA अनालिसिस, येस जर का DNA म्हणजे त्या वेल्सचे जे वेल्स जेव्हा पण आपण एखादा व्हिडिओ पण पाहिला असेल किंवा प्रत्यक्षात कोणी पाहिली असेल वेल, सो त्याचं किती मोठ्या लेवलला ते जेव्हा पण तो ब्रिदिंगसाठी वरती येतो वेल तेव्हा किती मोठ्या लेवलला त्याचं ते पाणी तो वरती सोडतो, त्याच्यातलं सॅम्पल कलेक्ट करणं पॉसिबलच आहे. जेव्हा की आपण ॲमेझॉनच्या डिलिव्हरी किंवा बाकीच्या डिलिव्हरी ड्रोननी करण्याचा विचार करतोय, ह्या पण गोष्टी तेव्हा पॉसिबलच होत्या. बऱ्याच लोकांनी खूप जास्त ओव्हर थिंकिंग करून काय केलं की हे कसं पॉसिबल आहे, कसं पॉसिबलची गोष्टच नाही. त्यांनी काय म्हटलं, कन्सिडर द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज ॲट प्रेझेंट लेवल ऑफ विच ऑफ द अबव ॲक्टिव्हिटीज कॅन बी सक्सेसफुली कॅरीड आउट. येस करू शकतो ना, म्हणजे वाय याच्यामध्ये खूप लोकांनी ओव्हर थिंकिंग केलं आणि ह्याचं सगळं मी ह्याला जबाबदार ठरेल की टेस्ट सिरीजमध्ये ओव्हर थिंकिंग जे लोकांनी केलं तीच ओव्हर थिंकिंग त्यांनी इथे अप्लाय केली आणि त्याच्यामुळे तिथे ते चुकले. सो 1 and 2 ओनली 1, 2 and 3 याचा आन्सर आहे. सो कुठे ब्रॉड विचार करायचा, कुठे नॅरो लेवलला जायचं याच्यासाठी पण आपण एक छोटा व्हिडिओ मी टाकेल. सो क्वेश्चन नंबर 43 बघूया. The experiment will employ a trio of spacecraft flying in formation in shape of an equilateral triangle that has sides 1 million kilometers long with laser shining between the craft. The experiment in question refers to. सो हा त्यावेळेला बऱ्यापैकी न्यूजमध्ये होती, डायरेक्ट करंट अफेअर्सचा क्वेश्चन होता, पण इथेच याचा आन्सर इव्हॉल्व्ड आहे. इथे लक्षात घेण्यासारखं आहे काय की UPSC ना लॉंग फॉर्म देतात. जसं एस जयशंकरबद्दल आपण पाहिलं होतं, त्यांनी सुब्रमण्यम आणि जयशंकर असं टाकलेलं. नंतर इव्हॉल्व्ड इलिसा त्यांनी एलिसा डायरेक्ट टाकलं नाही, इथे इव्हॉल्व्ड लिजा. सो मी जेव्हा पेपर सोडत होते तेव्हा मला 1 सेकंडसाठी हे कळलंच नाही की इलिसा काय, बिकॉज मी जेव्हा पण वाचलं होतं लिसा पाथफाइंडर आणि इव्हॉल्व्ड लिजा ह्या गोष्टी वाचल्या होत्या. इथे त्यांनी डायरेक्ट एलिसा असं वाचलं होतं. इव्हॉल्व्ड लिजा बऱ्यापैकी हा म्हणजे माहिती होतं, बट तरी पटकन मला 1-2 सेकंड लागले हे विचार करायला. सो जर का आपल्याला आधीच माहिती असेल की UPSC कायम जरा लॉंग फॉर्म देतात तर त्या दृष्टीने आपण या गोष्टीकडे बघू शकतो. सो याचा इव्हॉल्व्ड लिजा. सो असा एक एक्सपेरिमेंट होता की लिसा पाथफाइंडर हा जमिनीवर होता की त्याच्यामध्ये ते ग्रॅव्हिटेशनल वेव्हसाठी तो एक्सपेरिमेंट होता इसाचा म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीचा. सो इव्हॉल्व्ड लिजामध्ये त्यांनी काय केलं की सेम एक्सपेरिमेंट त्यांनी म्हणजे एक ट्रायंगलमध्ये ते 3 डिव्हाइसेस ठेवले होते आणि ते ग्रॅव्हिटेशनल वेव्ससाठी त्यांनी हे असं तो स्पेसमध्ये ते एक होतं. मी एकदा चेक करते ऑनलाईन आपल्याला बघता आलं तर. हां, लेझर इंटरफेरोमीटर स्पेस अँटिना. सो हे अशा टाईपचे तो एक्सपेरिमेंट होता. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्टर वगैरे इंटरफेरोमीटर आणि हा. सो इव्हॉल्व्ड लिजाचा तो हे होता. हां, 37 नंबरचा क्वेश्चन. आणि 44 नंबरचा क्वेश्चन सेम कन्सेप्टवर आहे. त्याच्यामध्ये ह्या दोन तर त्याच कन्सेप्टशी रिलेटेड आहे. ह्युमन इंड्यूस्ड प्लुरिपोटंट स्टेम सेल्स कॅन बी इंजेक्टेड इन द एम्ब्रियो ऑफ द पिग. त्यांनी काय म्हटलं की कॅन बी इंजेक्टेड, बस इंजेक्ट करायचं आहे, बाकी काही नाही करायचं आहे. सो ओव्हर थिंकिंग नाही करायचं. त्यांनी काय म्हटलं कॅन बी इंजेक्टेड इन द एम्ब्रियो ऑफ अ पिग. येस कॅन बी इंजेक्टेड. त्याच्यामधून काय निर्माण होईल काय नाही होईल ते कसं होईल याचा विचार नाही करायचा. येस इट कॅन बी इंजेक्टेड. ठीक आहे. सो आणि ते पण सेल लेवलला ते करत आहे. एनिवे ते जेव्हा पण आपण ह्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये ते न्यूक्लियस काढत आहे, याच्यामधून तर फक्त ती स्टेम सेल्स इंजेक्ट करत आहे एम्ब्रिओमध्ये. सो येस डेफिनेटली इट कॅन बी डन. 1, 2, 3. 45. What is the importance of using pneumococcal conjugate vaccines in India? These vaccines are effective against pneumonia as well as meningitis and sepsis.
Dependence on antibiotics that are not effective against drug-resistant bacteria can be reduced. These vaccines have no side effects and cause no allergic reactions. Select the correct answer using the code given below. So pneumococcal conjugate vaccine in India याच्यामध्ये बघा माहिती आहे की नाही, म्हणजे मेनिंजायटिससाठी यूज होते की नाही माहीत नाही, ठीक आहे, लेट्स सी. डिपेंडन्स ऑन अँटीबायोटिक्स दॅट आर नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट ड्रग रेजिस्टंट बॅक्टेरिया कॅन बी रिड्यूस्ड. ठीक आहे, वॅक्सिन दिली तर त्याच्यानंतर जे आपण मेडिकेशन घेतो अँटीबायोटिक्स वगैरे, तर ते डेफिनेटली त्याचा यूज कमी होईल. त्याच्यामुळे दिस इज अ व्हेरी जनरलिस्टिक आन्सर की येस येस दिस इज ट्रू. त्याच्यामुळे 2 इज राईट ओनली. सो 1 गेला, 2 गेला. आता थर्ड स्टेटमेंट बघा, दीज वॅक्सिन्स हॅव नो साईड इफेक्ट्स अँड कॉज नो ॲलर्जिक रिॲक्शन्स. वॅक्सिन्स किती लोकांना दिली जाते, भारताची जनता किती आहे, करोडोमध्ये, आणि त्यातल्या एकाला जरी थोडीशी जरी साईड इफेक्ट किंवा ॲलर्जी आली तरी हे स्टेटमेंट रॉंग होणार आहे. त्याच्यामुळे दिस इज अ व्हेरी एक्स्ट्रीम स्टेटमेंट, दिस हॅज टू बी रिमूव्ड आणि 1 and 2 इज द आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 46. इन इंडिया द टर्म पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर इज यूज्ड इन द कंटेक्स्ट ऑफ. पब्लिक की, प्रायव्हेट की, या सगळ्या गोष्टी करंट अफेअर्समध्ये आहेतच, तेव्हा पण होत्या. त्याच्यामुळे याचा डिजिटल सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर आन्सर आहे. फार काही चर्चा करण्यासारखं नाही, डायरेक्ट करंट अफेअर्समधून उचलून हा क्वेश्चन आला. 2020 वॉज वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन पेपर. फूड सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ केअर अँड एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर, टेलिकम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर. नो, डिजिटल सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर. पब्लिक की, प्रायव्हेट की काय आहेत या गोष्टी बघून ठेवायच्या. क्वेश्चन नंबर 47. Which of the following statements are correct regarding the general difference between plant and animal cells? Plant cells have cellulose cell walls whilst animal cells do not. Plant cells do not have plasma membrane unlike animal cells which do. Mature plant cells has one large vacuole whilst animal cells has many small vacuoles. Select the correct answer using the code given below. यानंतर बऱ्याच लोकांनी ज्यांनी पण सायन्स अँड टेकचे क्लास घेतले त्याच्यामध्ये हे ॲड केलेलं आहे. पण खूप लहानपणी जेव्हा मला वाटतं 5वी-6वीमध्ये सेल्सचा जेव्हा अभ्यास सुरू होतो तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बेसिक डिफरन्सेस कळतात, आणि त्या पण त्यांनी काही खूप डीप विचारलेला नाही आहे. प्लांट सेल्स हॅव सेल्युलोज सेल वॉल्स वाईल्स ॲनिमल्स सेल्स डू नॉट हॅव. सो सेल्युलोज हा प्लांटशी रिलेटेडच, सेल्युलोजची सेल वॉल ही प्लांटशी रिलेटेडच आहे. हा खूप लहानपणी शिकलेला आपण कन्सेप्टचा. सो दिस इज राईट. प्लांट सेल्स डू नॉट हॅव प्लाझ्मा मेम्ब्रेन्स अनलाइक ॲनिमल सेल्स विच डू. मेम्ब्रेन प्लांट सेल्स हॅव वन लार्ज व्हॅक्युल. येस, व्हेरी ट्रू. सो याचा आन्सर काय आहे, 1 and 3. दिस इज रॉंग. प्लांट सेल्स डू नॉट हॅव प्लाझ्मा मेम्ब्रेन अनलाइक सेल्स विच ॲनिमल सेल्स विच डू. ते दोघांना पण असतात. Question number 48. Which of the following are reasons or factors for exposure to बेन्झिन पॉल्युशन? याच्या आधी पण मी 2021चा पेपर डिस्कस करताना तुम्हाला सांगितलं होतं की जिथे पण पॉल्युटंट्स येतात, स्पेसिफिकली माझ्या शंकरच्या नोट्स पण मी दाखवल्या होत्या शंकरच्या बुकच्या मागे, पण त्याच्यामध्ये बेन्झिन हे काही दिलेलं नाही आहे. पण करंट अफेअर्समध्ये पण जे पण पॉल्युटंट्स असतात तो पार्ट अत्यंत काळजीने वाचायचा, कारण पॉल्युटंट्स हा UPSCचा फेवरेट टॉपिक आहे. सो याच्यामध्ये काय दिलं, विच ऑफ द फॉलोइंग आर द रिझन्स ऑर फॅक्टर्स फॉर एक्सपोजर टू बेन्झिन पॉल्युशन. जेव्हा पण आता याच्या आधी पण मी सांगितलं होतं की जेव्हा पण 5 ते देतात ना, जनरली असं म्हणजे 99% टाईम असं झालेलं आहे की 5च्या 5 वाला आन्सर नाही आहे त्याचं. सो आपल्याला एलिमिनेशनला त्याच्यात त्यांनी जागा दिलेली असते की इथे तुम्ही एलिमिनेट करा. सो इथे काय, ऑटोमोबाईल एक्झॉस्ट, टोबॅको स्मोक, वुड बर्निंग युझिंग वॉर्निश वुडन फर्निचर युझिंग प्रोडक्ट्स मेड ऑफ पॉलीयुरेथिन. सो हे दोन्ही सेम टाईपचे आहे, हे तिन्ही वेगळ्या टाईपचे आहे. परत इथे त्यांनी ग्रुपिंग दिलेलं आहे. याच्यावरून आन्सर मार्क करायचे नाहीत, पण मी सांगते की ऑब्झर्व करा की ते ग्रुपिंग कसे देतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला बरेचसे असे क्वेश्चन्स बघू जेव्हा की ज्याच्यामध्ये ग्रुपिंग झालेले आहे. तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या पेपर्समध्ये जेव्हा ते मार्किंग करत जाल तेव्हा तो पॅटर्न तुमच्यामध्ये सेट होईल की अच्छा हे असे ग्रुपिंग आहे. मग अशा वेळेला त्यांनी एखाद्याचा आन्सर असं दिलं आहे. सो तो गेज घेताना किंवा क्वेश्चन पेपर जेव्हा आपण सोडवतो तेव्हा ॲज अ सरप्राईज तो आपल्याला धडकत नाही क्वेश्चन पेपर. सो याचा आन्सर ऑटोमोबाईल एक्झॉस्ट, टोबॅको स्मोक आणि वुड बर्निंग, आणि हे 2 याचा आन्सर नाही. आता याच्यामध्ये पण बेन्झिन रिझन फॅक्टर्स फॉर एक्सपोजर ऑफ बेन्झिन पॉल्युशन म्हटलं आहे. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये ते जळत आहेत गोष्टी. सो असं नाही होणार म्हणजे हा ग्रुप येईल, इधर हे 5 येतील, इधर हा ग्रुप किंवा हा ग्रुप, असं आन्सर येऊ शकतं त्याचं. सो असं त्यांनी दिलं की म्हणजे यामधला एक आहे आणि याच्यामधला एक आहे असं तर नाही आहे. जसं की हे 2 आणि 4 चाललं गेलं, त्याच्यानंतर 1, 3 आणि म्हणजे 1, 3 आणि 4 आहे तर 2 पण बऱ्यापैकी यायलाच पाहिजे. वुड बर्निंग आणि टोबॅको बर्निंगमध्ये कितीसा फरक आहे असा. सो इधर हे और हे. सो याचा आन्सर हे. ॲटलिस्ट हे तरी एलिमिनेट करता यायला हवं.
नाही जरी समजा बाबा ठीक आहे मला हे 5 वाटतंय तर 5 मारलं, याचा आन्सर हे आहे, ह्याच्यापर्यंत तर पोचता यायलाच पाहिजे, बट स्टील नाही तरी ॲटलिस्ट बी आणि सी तरी मारू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. क्वेश्चन नंबर याच्यामध्ये पण बघा मॅग्नेटाईडवाला मी 2021चा म्हणून क्वेश्चन टाकला आहे, याच्यामध्ये पण त्यांनी 5 दिलेले आहेत आणि ह्यामध्ये पण तशाच टाईपचं एलिमिनेशन वापरून आपल्याला आन्सर येत आहे. ब्रेक्स ऑफ मोटर व्हेकल्स, इंजिन्स ऑफ मोटर व्हेकल, मायक्रोवेव्ह स्टोव्ह, विदिन होम, पॉवर प्लांट, टेलिफोन लाईन्स वगैरे. सो ह्याच्यामध्ये पण म्हणजे सिमिलर स्टेटमेंट तुम्हाला हा म्हणजे व्हिडिओ पॉज कराल, हा क्वेश्चन वाचा, हा क्वेश्चन वाचा, किती सिमिलर पॅटर्नला त्यांनी तो क्वेश्चन विचारलेला आहे. Question number 49. If another global financial crisis happens in near future, global financial crisis, India मधलं नाही, global financial crisis happens in the near future, which of the following actions policies are most likely to give some immunity to India? 1. Not depending on short-term foreign borrowings, opening up to more foreign banks, maintaining full capital account convertibility. Select the correct answer using the code given below. 1 only, 1 and 2 only, 3 only, 1, 2 and 3. So आता ठीक आहे, इकॉनॉमिक्सचे तुम्ही खूप धुरंधर नाही आहे, पण बेसिक ग्लोबल फायनान्शियल, ही ग्लोबल इकॉनॉमी आहे, ही इंडियाची इकॉनॉमी आहे. इथे जर का काहीतरी इफेक्ट झाला तर तो इंडियावर, जर का ही इकॉनॉमी आणि ही इकॉनॉमी अशी असेल, सो इथे काहीतरी इफेक्ट झाला तर तो डेफिनेटली इंडियामध्ये पण होतो इफेक्ट. मी कलर चेंज करते. ही ग्लोबल इकॉनॉमी आणि ही इंडियाची इकॉनॉमी. सो हा जो मधला पार्ट आहे एकमेकांशी रिलेटेड आहे. सो आपल्याला जर का इम्युन राहायचं असेल, जर का इथे काही इफेक्ट आला आपला तर तो इंडियाच्या इकॉनॉमीवर पण होईल. सो बेसिक कन्सेप्ट नॉट डिपेंडिंग ऑन शॉर्ट टर्म फॉरेन बॉरोइंग्स, म्हणजे ह्याच्याशी जेवढं आपलं रिलेशन कमी असेल तेवढी आपली गोष्ट इम्युन राहील. सो आपण जर का इथे डिपेंडंट नाही राहिलो त्यांच्याशी, सो डेफिनेटली वी विल बी इम्युन. ठीक आहे. ओपनिंग अप टू मोर फॉरेन बँक्स, इथे अजून ओपन केलं, हा जो एरिया आहे हा अजून एवढा वाढेल, एवढं म्हणजे हे एक्सपोजर जर का वाढवलं सो एवढा आपल्याला इफेक्ट येईल. सो डेफिनेटली दिस इज अ व्हेरी रॉंग थिंग. सो 2 कट झालं. आता उरलं काय 1 आणि 3, सो 1 ओनली. तरी पण 3 बघूया. मेंटेनिंग फुल कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटी म्हणजे अजून जास्त एंगेजमेंट झालेली आहे इथे. सो डेफिनेटली दिस इज नॉट राईट. 1 ओनली 1 इज द आन्सर. Question number 50. If you withdraw rupees 1 lakh in cash from your demand deposit account at your bank, the immediate effect on aggregate money supply to in the economy will be. So मनी मार्केट मधला किंवा मनी फ्लो किंवा मनी मेजरमेंट्स जे आहेत, मनी मेजर्स जे आहेत त्याच्यावर याच्या आधी पण आपण एक क्वेश्चन पाहिला की बँक म्हणजे कशामुळे मनी मल्टिप्लायर वाढेल. मनी मल्टिप्लायरचा जो हा कन्सेप्ट आहे याच्यावर हा क्वेश्चन आहे. 2020 मध्ये पण विचारला आणि याच्या नंतरच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण विचारला. मनी मल्टिप्लायरशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. सो ॲग्रिगेट मनी सप्लायचा डिमांड डिपॉझिट अकाउंट हा मनी सप्लायचा एनिवे त्याचा जो पार्ट आहे त्याच्यामधून तुम्ही काढले काय, म्हणजे काढले तरी त्याचा काही फार फरक पडणार नाही आहे. ही एक वेगळीच कन्सेप्ट आहे. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर याचा पण एक छोटा व्हिडिओ बनवून मी टाकेल, नाही तर हा व्हिडिओ खूप जास्त लांबेल. स्पेसिफिकली मला असं वाटतं की मनी सप्लायशी रिलेटेड एक छोटा व्हिडिओ बनवून मी टाकते, सो दॅट तुम्हाला ती कन्सेप्टच कळून जाईल. इफ यू विड्रॉ, सो याचा आन्सर इफ इट इज रिड्यूस बाय 1 lakh, इट इन्क्रीजेस बाय 1 lakh, टू इन्क्रीज इट बाय मोर दॅन ₹1 lakh टू लीव इट अनचेंज. सो याचा आन्सर अनचेंज्ड असं आहे, लीव इट अनचेंज.